डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे व सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 15 जुलै जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित कौशल्य विकास कार्यशाळा, प्रमाणपत्र वितरण व यशोगाथा. स्थळ 106 ऑडिओ व्हिज्युअल हॉल, रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी महाविद्यालय, माळवाडी, हडपसर, पुणे. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर एकनाथ एस. मुंढे, प्राचार्य एस. एम. जोशी महाविद्यालय, हडपसर, पुणे. प्रमुख अतिथी डॉक्टर बबन जोगदंड, विभाग प्रमुख कौशल्य विकास विभाग, बार्टी, पुणे. प्रमुख मान्यवर डॉक्टर संजय अहिवले, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक, एस. एम. जोशी महाविद्यालय, हडपसर, पुणे. महेश गवई, प्रकल्प व्यवस्थापक, बार्टी. श्रीकांत कुंदन, मुख्य कार्यकारी अधिकारी, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील, इनोव्हेशन फाउंडेशन, पुणे. संयोजक वैभव निमगिरे, व्यवस्थापक सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क, पुणे. आशिष कळस, व्यवस्थापक लक्ष्मीबाई भाऊराव पाटील, इनोव्हेशन फाउंडेशन, पुणे. डॉक्टर मनोज कुलकर्णी, प्रकल्प समन्वयक, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क, पुणे. दीपा मुधोळ मॅडम, त्याचबरोबर या विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर बबन जोगदंड सर यांच्या पुढाकाराने हे प्रशिक्षण कार्यक्रम बार्टी संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवत होती. त्याचबरोबर हे प्रशिक्षण कार्यक्रम राबवत असताना बार्टीने सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क यांच्याबरोबर मिळून हे प्रशिक्षण कार्यक्रम सातारा, पुणे आणि मुंबई इथे राबवले. जे प्रामुख्याने 5 ते 6 जे कोर्सेस होते, आम्ही जेव्हा विचार करत होतो की कोणते कोर्सेस विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजे, आज कौशल्य दिन आहे आणि त्या निमित्ताने एक सांगू इच्छितो की प्रत्येक व्यक्तीकडे डिजिटल स्किल्स असले पाहिजे आणि त्या डिजिटल स्किल्सवरच आधारित हे प्रशिक्षण कार्यक्रम होते, जेणेकरून विद्यार्थ्यांना रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. आज तुम्ही मार्केटमध्ये जर या कोर्सेसला कुठेतरी ऍडमिशन घ्यायची म्हटली तर तुम्हाला किमान 20,000 रुपये तरी फीस भरून हे कोर्सेस करावे लागतात. हे पूर्ण कोर्सेस अनुसूचित जातीतल्या उमेदवारांसाठी बार्टी मार्फत मोफत उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांना फक्त आम्ही प्रशिक्षण देत नाही, तर त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या संधी पण आम्ही उपलब्ध करून देत आहोत. पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क आणि बार्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्याला विविध नोकरीच्या संधी पण उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्या संधीचा फायदा जे विद्यार्थी पास झालेले आहेत, ज्यांना प्रमाणपत्र मिळालेलं आहे, त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात त्या संधीचा फायदा घ्यावा व आपलं उज्ज्वल भविष्य घडवावं. आज नोकरीच्या संधी खूप जास्त प्रमाणात उपलब्ध आहेत, पण विद्यार्थ्यांकडे डिग्री आहेत पण कौशल्य नाही आहेत. आज जर तुम्हाला नोकरी मिळवायची असेल तर डिग्री फक्त तुम्हाला एक एंट्री पास म्हणून कामी येईल, पण ऍक्च्युअल मध्ये जर तुम्हाला इंटरव्ह्यू साठी उभं राहायचं असेल तर तुमच्याकडे स्किल्स असले पाहिजेत आणि आज ते तुम्हाला मिळालेत. त्याचा पुरावा म्हणून आज तुम्हाला ज्या पण विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण योग्यरित्या पूर्ण केलेलं आहे, परीक्षा दिल्यात, त्यांना ते प्रमाणपत्र मिळणार आहे आणि हा पुरावा असेल की तुमच्याकडे काहीतरी कौशल्य आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना एकच सांगू इच्छितो, ज्या पण संधी तुम्हाला रोजगाराच्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्या स्वीकारा, कारण योग्य उमेदवाराची गरज हे कंपन्यांमध्ये आहे, फक्त आपण पोहोचू शकत नाही. ते आम्ही आमच्या माध्यमातून ते तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्व विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो जे उपस्थित आहेत, ज्यांनी व्यवस्थितरित्या प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केलाय आणि ज्यांना आज प्रमाणपत्र मिळणार आहे. तुमच्या भावी वाटचालीसाठी व मिळणाऱ्या रोजगाराच्या संधींसाठी मी शुभेच्छा देतो. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचेही मी आभार मानतो, कारण तुमचा गौरव करण्यासाठी हे सर्व उपस्थित आहेत. त्यासाठी मी सर्व विद्यार्थ्यांना पुढील सर्व वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबतो. धन्यवाद सर. आपण वेळोवेळी विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करतच असता. यानंतर मी संजय अहिवळे सरांना विनंती करतो, त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं.
महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य मुंडे साहेब, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जोगदंड साहेब, महेश गवळी सर, निमगिरे सर, कुलकर्णी सर, आमचे उपप्राचार्य मुरकटे सर आणि तुम्ही सर्व विद्यार्थी. एक आनंदाची गोष्ट आहे की ह्या कार्यक्रमाला उद्घाटन ज्यावेळेस झालं ह्या बॅचचं, त्यावेळेस पण प्राचार्य साहेब आणि मी होतो. त्यावेळेस मुंडे साहेबांनी एक आठवण सांगितली होती की म्हणजे ते आठवण सांगतो मी की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव असलेली एक इन्स्टिट्यूट आहे बार्टी, आणि इटसेल्फ इज अ रिस्पेक्ट. म्हणजे त्यामुळे प्रश्नच नाही की त्यामध्ये कौशल्य होणार, नॉलेज मिळणार, सगळंच मिळणार. गोष्ट एवढीच आहे की घोड्याला पाण्यापर्यंत नेण्याची जबाबदारी ह्या सर्व मंडळींची आहे, पण तुम्ही पाणी प्यायचं करायचं ते तुमच्याकडे आहे. म्हणजे ज्या ह्या महिन्याभराच्या स्किल कोर्समधनं जे काही तुम्ही स्किल उपलब्ध करून घेतलं, काही जणांनी दुर्लक्ष केलं असेल, काहींनी अतिशय मन लावून केलं असेल, पण ह्या आता कोळीसरांनी सांगितलं की ह्या कोर्सची फी बाहेर 20,000 रुपये. सर्वसाधारण कुटुंबातल्या व्यक्तीला हे अशक्य आहे. त्यामुळे हे बार्टीने हे फ्री दिलेलं आहे. तीच दुसरी एक आठवण सांगतो की त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला त्या मॅडम आल्या होत्या. तर मॅडमनी सांगितलं होतं की फ्री म्हणजे फ्री नसतं, कोणतरी पे करत असतं. म्हणजे टॅक्स पेयर पे करत असतात, गव्हर्नमेंट पे करत असतं, अजून कोण कोण सेवाभावी संस्था पे करत असतात, पण ते फ्री नसतं. पण तुम्हाला वाटतं हे फ्री आहे, पण फ्री नसतं. कोणतरी त्या कोर्ससाठी पे करतच असतं. आमच्या कॉलेजला तुम्ही संधी दिली, मला तर खूप आनंद वाटतो की तुमचा उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यानंतर मुंडे साहेबांनी मला सांगितलं की सर ह्याला काही कमी पडू देऊ नका, ह्याची काही तक्रार माझ्याकडे आली नाही पाहिजे. म्हणजे हे सांगितलं. आणि बऱ्याच वेळा ही मंडळी सगळी माझ्याकडे येत होती, आम्हाला कॉम्प्युटर लॅब पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे. आम्ही त्यांना आमच्या कॉलेजची लेटेस्ट टेक्नॉलॉजी असणारी लेटेस्ट व्हर्जनची कॉम्प्युटर लॅब 402 मध्ये जे आहे ते आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करून दिले. इंटरनेट आमचं 500 MBPS आहे, त्यामुळं तुम्हाला कुठेही इंटरनेटचा खंड पडणारही नाही. आमची तर जोगदंड साहेबांना विनंती आहे की अशा कोर्सेस वारंवार घ्या. आणि आम्हाला त्यात आनंदाची गोष्ट एवढीच आहे की आमचे पण विद्यार्थी ह्यामध्ये आहेत, त्यामुळे आमच्याही विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये म्हणजे एज्युकेशन पॅरलल त्यांना स्किल पण मिळतंय. त्यामुळे तुम्ही अशा गोष्टी सतत करत राहा. आमच्या कॉलेजचं प्राचार्याच्या माध्यमातून मी सांगतो की आमचं पूर्ण सहकार्य असतं आणि एका विशिष्ट वर्गासाठी आपण काम करतो, ज्या वर्गाला बाहेर थोडंसं म्हणजे आर्थिक उत्पन्नाचे साधन असल्यामुळे अशा कोर्सला ऍडमिशन घेता येत नाही. त्यामुळे ह्या महाविद्यालयामध्ये जी काही संधी उपलब्ध करून देण्याची संधी तुम्ही आम्हाला दिली, त्याबद्दल आम्ही जोगदंड साहेबांचे, त्या मिनिस्टरचे, सगळ्या यंत्रणेचे आम्ही आभार व्यक्त करतो. आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद, अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय कर्मवीर. धन्यवाद सर. यानंतर SM जोशी कॉलेजचे उपप्राचार्य मुरकुटे सर यांना विनंती करतो, त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज 15 जुलै जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कौशल्य विकास कार्यशाळा, प्रमाणपत्र वितरण आणि यशोगाथा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख अतिथी डॉक्टर बबन जोगदंड साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले श्री महेश गवळी, श्री आशिष पळस, श्री वैभव निमगिरे सर, डॉक्टर मनोज कुलकर्णी सर, आमच्या महाविद्यालयाचे IPSCचे कोऑर्डिनेटर प्राध्यापक संजय ऐवळे सर आणि आमचे मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर एकनाथ मुंडे सर, तर सर्व उपस्थित मान्यवर. आपल्या या SM जोशी महाविद्यालयाला एक खास असं वैशिष्ट्य असं आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत त्या इन्स्टिट्यूट्स मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे कार्यक्रम या ठिकाणी आम्हाला देत असतात. बार्टीचा कार्यक्रम या महाविद्यालयामध्ये होतो. कौशल्य विकसित करण्यासाठी समाजातील तळागाळातील लोकांसाठी प्रशिक्षण उपलब्ध करून त्यांना स्किलफुल बनवलं जातं. हे महाविद्यालयाचं आणि आमच्या संस्थेचं खरंच गौरव आहे. या महाविद्यालयामध्ये अशा प्रकारचे अनेक उपक्रम दरवर्षी होत असतात आणि आता आपण सर्वांनी जे प्रशिक्षण घेतलेलं आहे ते प्रशिक्षण केवळ तुमच्या नाही तर समाजाच्या हितासाठी असणारं आहे. एकूणच सरकारच्या वतीनं, केंद्र सरकारच्या वतीनं, राज्य सरकारच्या वतीनं
सर्वसामान्य लोकांच्या उन्नतीसाठी, विकासासाठी अशा प्रकारचे जे कौशल्य विकसित करणारे उपक्रम उपलब्ध करून दिलेले आहेत, अशा उपक्रमांना महाविद्यालयाच्या वतीनं नेहमीच सकारात्मक प्रतिसाद दिला जाईल. आपल्या सर्वांकडे बघून निश्चितपणे आम्हाला या गोष्टीचा आनंद होतो की आपण कुठलं तरी कौशल्य प्राप्त केलेलं आहे आणि त्या कौशल्याने तुमचा आणि एकूण समाजाचा विकास होणार आहे. या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात, त्या सर्वांचं आपलं स्वागत करतो आणि माझं थोडक्यात जे मनोगत आहे ते या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण या ठिकाणी जे कोर्सेसचं ट्रेनिंग घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह, ग्राफिक डिझायनर, GST असिस्टंट, IT हेल्प डेस्क अटेंडंट, त्यानंतर 2 नवीन कोर्सेस आपण घेतले जे EV रिपेअर टेक्निशियन आणि ड्रोन सर्व्हिस टेक्निशियन, अशा वेगवेगळ्या वैविध्यपूर्ण कोर्सेसने हे ट्रेनिंग झालेलं आहे. तर यानंतर आपण काही विद्यार्थ्यांची मनोगतं ऐकूया. सर्वप्रथम मी बोलू इच्छितो श्रुती चांदणे. Good afternoon, respected principal, teachers, trainers, guests and my dear friends. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आज 15 जुलै जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित कौशल्य विकास कार्यशाळा प्रमाणपत्र वितरण व यशोगाथा ह्या कार्यक्रमात आम्हाला विविध कोर्स उपलब्ध करून दिले होते बार्टीने निशुल्क. मी त्यामधून सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह हा कोर्स निवडला होता. प्रशिक्षकांनी आम्हाला सोप्या व सहजरित्या हा कोर्स पूर्ण करून दिला. ह्यामध्ये प्रामुख्याने मी सोशल मीडियामध्ये यूजेस होणारे AI टूल्स लाईक कॅनवा, कॅपकट, AI 11 लॅब्स असे विविध टूल्स आम्हाला शिकायला मिळाले. ह्या टूल्समधून आम्ही हाऊ टू मेक व्हिडिओज हे सुद्धा शिकलो, व्हिडिओ एडिटिंग शिकलो, ट्रान्झिशन इफेक्ट्स शिकलो. सोशल मीडिया हा असा कोर्स आहे जो इन्फिनिटी आहे, ज्याला काही अंत नाही आहे. सोशल मीडिया सध्याच्या युगात खूप चालणारा कोर्स आहे, ज्यामधून आपण AIच्या मार्फत सहज व सोप्यारित्या सर्व गोष्टी लवकर व सोप्यारित्याने करू शकतो. प्रशिक्षकांनी आम्हाला सुद्धा खूप चांगले मार्गदर्शन केले. हा कोर्सचा मला भविष्यात खूप जास्त फायदा होईल व ह्या प्रमाणपत्राचा माझा रिझ्युमे स्ट्रॉंग करण्यासाठी मदत मिळेल व भविष्यात ह्या प्रमाणपत्राचा मला चांगली नोकरी मिळवण्यासाठी सुद्धा उपयोग होईल. बार्टीचे मी खूप धन्यवाद करते, कारण की हा कोर्स त्यांनी आम्हाला निशुल्क आयोजित करून दिला. ह्या कोर्समधून मला खूप काही शिकायला मिळाले. धन्यवाद. यानंतर हितांशी नेटके. फर्स्ट थँक्यू सर, मला बोलायला चान्स दिला. खरं तर मला खरंच बोलायचं आहे, कारण का बार्टी फाउंडेशन असो आणि प्लस सायन्स पार्क टेक्नॉलॉजी यामुळे आम्हाला फ्रीमध्ये, आता स्वतःचं म्हणालं की फ्री हा कोर्स आपल्यासाठी आहे, पण डेफिनेटली आपल्याला कोणीतरी पे केलं, लाईक फाउंडेशन कुठलं असेल या गव्हर्नमेंटमधून. सो त्यांनी जरी आपल्याला पे केलं आहे, पण आमच्यासारख्या स्टुडंट्सला सर्वांना खूप चांगल्या पद्धतीने बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आता ह्या ह्याच्यातून ड्रोनवाले कोर्स होता, प्लस सोशल मीडिया मी केला डेफिनेटली, कारण का माझं स्वतः सोशल मीडियामध्ये खूप जास्त इंटरेस्ट होता आणि मला आत्तापर्यंत वाटत होतं की फक्त पोस्टिंग, त्यानंतर रील्स बनवणं, ट्रान्झिशन याच काही बेसिक गोष्टी असतात सोशल मीडियामध्ये. बट डेफिनेटली हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर मला आता हे सांगायचं की प्रत्येक स्टोरी आपण जी पोस्ट करतो त्याच्यामागे काही ना काहीतरी आपली स्टोरी असते. म्हणजे आपण कशा पद्धतीने फोटो काढतोय, या कशा पद्धतीने आपण त्याला फिल्टर लावतोय, गाणं चूज करतोय,
तर हे सगळं मला खूप चांगल्या पद्धतीने कळालं आणि थँक्यू सो मच जे आमचे ट्रेनर्स होते. त्यानंतर आम्हाला नॉन टीचिंग स्टाफसुद्धा खूप चांगला होता आणि डेफिनेटली आम्हाला खूप सपोर्ट केला. ऑलवेज लाईक पॉझिटिव्ह वाईब्समध्ये होते आणि एव्हरी टाईम आम्हाला एन्करेज खूप केलं. आणि या कोर्समधून AI व्हिडिओज बनवणं म्हणजे आतापर्यंत वाटत होतं की AI व्हिडिओज बनवणं म्हणजे रॉकेट सायन्स आहे. पण आता मी प्रॅक्टिस करते बऱ्याच टाईमपासून. आफ्टर कोर्ससुद्धा पण मी अजूनपर्यंत व्हिडिओज बनवते, AI व्हिडिओज बनवते, प्रॅक्टिस माझं चालूच आहे. आता असं वाटतं की हां ठीक आहे, आपल्याला या कोर्समधून खूप काही चांगलं मिळालेलं आहे. AI व्हिडिओज बनवणं, त्यानंतर कॅनवा, मला आतापर्यंत सच कॅनवा मला म्हणजे कॅनवामधून पोस्टर्स बनवता येत नव्हते. बट आता डेफिनेटली माझ्या पर्सनल यूजसाठी या फिर मी जिथं काम करेन, जॉब करेन, तिथे मला करण्यासाठी मला खूप आता इझिली हँडल सगळं होणार आहे. सो थँक्यू सो मच सर आणि दोन्ही फाउंडेशनसुद्धा की आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने आम्ही इकडे सगळे जे बसलेलो आहोत खूप जास्त नॉलेज आम्ही घेतलेलं आहे. सो थँक्यू सो मच. यानंतर स्वप्नील मखरे. गुड मॉर्निंग. आज आपण जागतिक कौशल्य दिनानिमित्त सर्व आपण इथे एकत्र आलो आहोत. सगळ्यांना शुभेच्छा. कारण का आज आपण खास आपला युवक आणि युवतीसाठी कार्यक्रम आज ठरवलेला आहे आणि 2 ते 3 महिने आपण इथे सगळे एकत्र आलो होतो. आणि माझं बॅकग्राऊंड आहे मेकॅनिकलचं. म्हणजे मी आज तेव्हा म्हणजे जास्त आपलं म्हणजे इमॅजिन नव्हतं की आपण इतकं आपल्याला शिकायला भेटेल. जेव्हा मी त्या कोर्स घेतला तेव्हा मला कैलास सर असतील, सार्थक सर असतील, ह्यांच्याकडून मला माझा म्हणजे मी क्लास EV घेतला होता. त्या EVमध्ये मला जास्त म्हणजे मला माहीत नव्हतं. आता माझं बॅकग्राऊंड मेकॅनिकल असल्यामुळे मला जी पेट्रोल आणि डिझेलच EVचं काय मला माहीत नसल्यामुळे मी म्हटलं क्लास घ्यावा. मी क्लास घेतला. साधारण 2 महिन्याचा क्लास म्हणजे पूर्ण झाला. त्या क्लासमध्ये आम्हाला A to Z म्हणजे गाडी कशी वर्क करते, परत जागतिक त्याचे डिमांड काय आहे, की का गरजेचं आहे EV, की वाढतं प्रदूषण आणि वाढती डिमांड मार्केटमध्ये. तर असं जग अचानक स्विच व्हायला लागलं. त्यामध्ये मी स्वतःसाठी टिकलं पाहिजे मार्केटमध्ये. त्यासाठी मला नक्कीच या कोर्सचा मला भविष्यात फायदा होणार आहे. आणि बार्टीच्या आणि आपल्या सायन्स पार्कचा आभार आहे. आणि सर्व काय कारण हे सगळं कार्यक्रम व्हायच्या पाठीमागं एका जणाचा काही नसतं, पूर्ण एक टीम वर्क असतं. त्यांचं सगळ्यांचा आभार मानतो. थँक्यू. यानंतर अपूर्वा थोरात. गुड आफ्टरनून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे व तसेच सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने पार पाडलेल्या या प्रशिक्षण केंद्रात मी ड्रोन टेक्निशियन हा कोर्स केलेला आहे. हा कोर्स अत्यंत चांगल्या प्रकारे आम्हाला शिकवलं गेलेलं आहे. यामध्ये आम्हाला प्रॅक्टिकल पण शिकवलं गेलेलं आहे. खरंच खूप धन्यवाद बार्टी अँड सायन्स टेक्नॉलॉजी पार्क यांचे आम्हाला प्रशिक्षण अगदी मोफतमध्ये शिकण्याला दिले आहे. धन्यवाद. लावण्या मोरे. गुड आफ्टरनून एव्हरीवन. माझा कोर्स होता GST असिस्टंट. त्यामध्ये मला गणेश सर असू दे किंवा बार्टीच्या थ्रू, बार्टी अँड सायन्स टेक्नॉलॉजीच्या थ्रू फ्री ऑफ कॉस्ट मला हा कोर्स भेटला होता. यामध्ये मला GST असिस्टंट म्हणजे काय आधी काहीच माहीत नव्हतं. फक्त मला मी तिथे बसले जाऊन मग गणेश सरांची आमची टीचिंग स्टाफची ओळख झाली. त्यानंतर मला थोडं थोडं कळायला लागलं GST असिस्टंट म्हणजे काय आणि GST म्हणजे काय. त्याच्या हातात मला कळालं. पहिले मी त्याच्यात शिकले GST कोर्स आणि GST रजिस्ट्रेशन, GST रिटर्न्स, इनपुट इनडायरेक्ट टॅक्स
इनपुट क्रेडिट, आउटपुट क्रेडिट एक्सेट्रा ह्या खूप साऱ्या गोष्टी सरांनी नीट आणि पॉईंट टू पॉईंट सगळ्या शिकवल्या. त्यामुळं गणेश सरांचं थँक्यू. पार्टी अँड सायन्स टेक्नॉलॉजी पार्कचे पण धन्यवाद आणि मनोज सरांचं पण थँक्यू. त्यांनी आम्हाला समजून घेतलं. सॉरी. आपण आज विद्यार्थ्यांची मनोगत याच्यासाठी ठेवलेली आहे की विद्यार्थ्यांना कुठेतरी करेज यावं, बोलण्याचे त्यांना पण संधी मिळावी आणि असं बोलून बोलूनच आपण शिकत असतो. शिक्षणाला मी नेहमी सांगत असतो की शिक्षण हे असं नाही आहे की संपलं झालं. याचं एक छानसं उदाहरण पण मी आज सांगणार आहे. सतत निरंतर शिक्षण हे चालूच असतं. माणूस शेवटपर्यंत काही ना काही शिकतच असतो आणि शिक्षण हे कुठेही वाया जात नसतं. आज आपण एखादा कोर्स शिकलो, त्याच फील्डमध्ये आपल्याला नोकरी मिळेल असं नाही आहे. आपल्याला दुसरी नोकरी मिळू शकते. पण आपण जो कोर्स केला आहे, जे कौशल्य घेतलेलं आहे, त्याचा उपयोग त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतो. कंपन्यासुद्धा आजकाल पाहताना तुम्हाला किती कौशल्य येतात, ज्याला मल्टीटास्किंग आपण म्हणतो, याचा विचार करतो. तुमच्या सी व्हीमध्ये आपल्याला लिहावं लागतं की काय काय आम्हाला येतं आहे. जसं आपण लँग्वेजेसचं लिहितो तसं आज कुठल्याही फील्डचा व्यक्ती असेल तरी त्याला कम्प्युटर हे जसं इसेन्शियल झालेलं आहे, मस्ट झालेलं आहे, कुठलाही जॉब असो. त्याच प्रकारे प्रत्येकाला जेवढी जास्त कौशल्य घेता येतील तेवढी जास्त कौशल्य घ्यावीत. त्यानंतर वैभव भोसले. गुड आफ्टरनून. सर्वप्रथम इथे उपस्थित सर्व मान्यवर आणि येथे उपस्थित सर्व असलेले सगळ्यांना माझा नमस्कार. तर माझं नाव वैभव भोसले. तर मी IT हेल्पडेस्क हा कोर्स निवडला होता. हा कोर्स पार्टी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट आणि STP पुणे म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क पुणे यांनी मोफत विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स ठेवला होता. तर या कोर्समधून मला गुड कम्युनिकेशन स्किल, तसंच प्रोफेशनल बिहेवियर, टीमवर्क आणि याचं मला भरपूर नॉलेज मिळालं आहे. आणि मी बाकीच्या विद्यार्थ्यांनाही सांगू इच्छितो की तुम्ही पण अशा संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा. आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. तन्वी नितनावरे. तन्वी. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आदरणीय अध्यक्षस्थानी प्रमुख पाहुणे जोगदंड सर आणि एकनाथ मुंडे सर यांना माझा सर्वात प्रथम नमस्कार. आणि इथे जमलेल्या सर्व मैत्री आणि मित्रांनो, तुम्हाला पण माझा नमस्कार. मी ग्राफिक डिझाईन कोर्स चूज केला होता. या कोर्समध्ये मी लोगो डिझाईन, बॅनर, वेडिंग कार्ड टू बिझनेस कार्ड हे बनवायला शिकले. माझ्या प्रशिक्षिका अंजली बनवारे मॅम यांनी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांनी आम्हाला खूप चांगले फक्त स्किल्स नाही, बेसिक टू ॲडव्हान्स डिझाईन, लेआउट, स्ट्रक्चर किंवा फ्रीलान्सिंगचे टिप्ससुद्धा आम्हाला सांगितले. मी बार्टी आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क यांचे आभार. थँक्यू. यानंतर जे आपले प्रशिक्षक आहेत ते सगळे आज उपस्थित आहेत. त्यातलं एक आपण प्रातिनिधिक तत्वामध्ये अंजली बनबेले मॅडम यांना विनंती करतो, त्यांनी आपल्या कोर्सेस आणि याची थोडीशी माहिती द्यावी. तर सर्वप्रथम तर आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या कौशल्य विभागातील विभाग प्रमुख माननीय डॉक्टर जोगदंड सर
तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री एकनाथ मुंडे सर, तसेच मंचावर उपस्थित असलेले सर्व सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे मान्यवर आणि अदर मान्यवर, तसेच सर्व माझे सहकारी शिक्षक आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तर आज मी सर्वात अगोदर तर तुम्हाला माझा सप्रेम नमस्कार करते. आणि आज खरं तर पाहायला गेलं या व्यासपीठावरती तर माझ्या मनात आनंद, अभिमान या सर्व गोष्टी एकत्रित आलेल्या आहे. या एकत्रित गोष्टी येण्याचं मेन कारण म्हणजे काय, तर आपण आज इथे जमलेलो आहे आपल्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारंभासाठी. तर खरं पाहायला गेलं तर हा प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारंभ नसून आपले जे विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा एक चांगला प्रवास होणार आहे. आणि या प्रवासाची सुरुवात म्हणून आपण हा कार्यक्रम केलेला आहे आयोजित. तर सर्वप्रथम मी बार्टी आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे खरंच मनापासून खूप खूप आभार मानते. कारण त्यांनी विद्यार्थ्यांना ना, युवक युवतींना सध्या आत्ता गुणवत्तापूर्वक परत कौशल्य आधारित आणि रोजगारभिमुख हे जे प्रशिक्षण प्रोव्हाइड केलेले आहे, खरंच हे प्रशिक्षण प्रोव्हाइड केलेले खूप कौतुकास्पद प्रशिक्षण आहे. कारण या प्रशिक्षणामध्ये आपण विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रशिक्षण दिलेले आहे. आज तर पाहायला गेलं तर मी स्वतः आज IT कंपनीमध्ये काम करते, पण आजच्या ह्या जे स्किल आहेत, हे जे कुठले प्रशिक्षण, याचं जे कौशल्य, याचं जे फीस आहेत, ह्या फार अमाप फीस आहेत बाहेर. तर खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे की बार्टी आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क या दोन्हीकडून विद्यार्थ्यांना म्हणजे विनामूल्य त्यांनी प्रशिक्षणाचा एक उपक्रम राबवलेला आहे. आणि या उपक्रम राबवण्यामध्ये खरोखरच भरपूर विद्यार्थ्यांनी हा खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आणि अगोदरही दिलेला आहे, विद्यार्थी आताही देत आहे. आणि अशी अपेक्षा आहे की विद्यार्थी पुढे भविष्यातही चांगला प्रतिसाद देतील. तसेच या उपक्रमामध्ये सर्वांचेच सहकार्य लाभलेले आहे. सर्व अधिकारी, सर्व आयोजक या सर्वांचेच मी मनापासून आभार व्यक्त करते आणि सर्वांनाच भविष्यासाठी शुभेच्छाही देते. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आम्ही जसं की पहिला प्रशिक्षणाचा फर्स्ट डे होता, त्या दिवशी मी प्रत्येक मुलांना पाहिलं होतं. तर त्या प्रत्येक मुलांमध्ये एक उत्सुकता होती. काही मुलांच्या मनात शंका होती किंवा काही मुलांच्या मनात असा एक भीतीचा प्रकार होता की काय होईल. पण आज जेव्हा मी प्रत्येक मुलांचं फेस रीडिंग करते किंवा प्रत्येक विद्यार्थ्यांना पाहते, तर खरंच त्यांच्या मनात एक भविष्याविषयीची एक खूप चांगला एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी एक चांगलं स्वतः कौशल्य ग्रास्प केलेलं आहे. तर हे सर्व विद्यार्थ्यांचे हे जे खरे चेहरे पाहूनच सांगता येईल की आपल्याला आज म्हणजे ही खरं तर हा पुरस्कार आपल्याला आज विद्यार्थ्यांकडून बार्टीला आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजीला भेटलेला आहे. तर मग आता आज आपला आहे प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम. पण हा कार्यक्रम प्रमाणपत्र वितरण म्हणजे प्रमाणपत्र हे तुमच्या आयुष्याचं नाही का, एक भविष्याचं ध्येय नसून हे तुमच्या सुरू झालेल्या प्रवासाचा पहिली पायरी आहे. म्हणून तुम्हाला सांगते की खूप मेहनत करा, खूप मोठे व्हा आणि गरुडासारखे गगन भरारी खूप मोठी घ्या आयुष्यात. तर आपल्याला यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. तर खरंच पाहायला गेलं तर आज सरांनी सांगितलं की शिक्षणाबरोबर आपल्याला नुसतं डिग्री घेऊन उपयोगाचं नाहीये, तर आपल्याला कुठलं तरी एक कौशल्य लागतं. आणि नुसतंच एक कौशल्य घेऊन चालत नाही आजच्या या सध्याच्या जनरेशनला. तर मग शिक्षणाबरोबर जर तुम्हाला कौशल्याची जोड असेल ना, तर आजचा जो युवक आहे हा नुसताच युवक म्हणजे नोकरी मिळवण्यापुरता युवक नाही, तर तो संधी निर्माण करणारा युवक बनणार आहे. आणि हेच खरे यश बार्टी अँड सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क पुणे यांचे खरंच हे यश आहे. तर मी एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद मॅडम. यानंतर प्रथमेश भोसले. मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. मॅडम IT कंपनीमध्ये नोकरी करून त्यांनी आपल्या ह्या कोर्सेसला पण शिकवलेलं आहे. तर ज्यावेळी त्यांना भेटलो मी, कारण आपण फॅकल्टी शोधत असताना अनुभवी आणि ज्यांना नॉलेज आहे आजचं जे काम करत आहेत अशीच फॅकल्टी प्रशिक्षक आपण निवडले. त्यांनी तात्काळ होकार दिला
आणि त्या स्वतः इंजिनिअरिंग झालेलं आहे, त्यांची पदवी इंजिनिअरिंगची आहे. परत एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सर्वप्रथम इथे उपस्थित असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बार्टी पुणे आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपला प्रशिक्षण पूर्ण झालेला असून प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम आहे. तरी त्यांनी आम्हाला संधी दिली, आम्हाला फ्री ट्रेनिंग कोर्सेस दिले, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. त्या कोर्सेसमध्ये आम्ही टेक्निकल नॉलेज घेऊनच बऱ्यापैकी इंडस्ट्रीमधल्या म्हणजे ट्रेंडिंग जे आहे त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच पाहिलेलं आहे. आमच्या ट्रेनर्सने आम्हाला बऱ्यापैकी माहिती पण दिलेली आहे. आणि मी एवढे बोलून थांबतो आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क पुणे यांचे आभार मानतो. यानंतर मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं सतत निरंतर शिक्षण, तर यापूर्वी बार्टीचे विभाग प्रमुख हे अनिल कारंडे सर होते, त्यांची माझी भेट झालेली होती. परंतु आजचे प्रमुख पाहुणे जे आहेत आपल्या कार्यक्रमाचे डॉक्टर बबन जोगदंड सर, यांची आज माझी पहिलीच ओळख आहे. सर, माझा स्वतःचा परिचय करून देतो. मी डॉक्टर मनोज कुलकर्णी आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कमध्ये कौशल्य विकासाचे जे काही प्रोग्राम असतात ते सगळे कोऑर्डिनेट मी स्वतः करतो. राज्यभर सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे कार्यक्रम विविध चालू असतात. तर ज्यावेळी हा आजचा कार्यक्रम ठरत होता किंवा परवा आपला मागच्या आठवड्यात सातारचा पण कार्यक्रम झाला, त्या दिवशी तुम्ही येऊ शकले नाही, तर तुमचं कार्ड आमच्या वैभव सरांनी मला दिलं. तर कार्ड वाचून मी क्षणभर विचारात पडलो. सरांचं शिक्षण एकही त्यांनी MA असा विषय सोडला नाही की ज्याच्यामध्ये MA नाही आहे. त्यांचं 5 विषयामध्ये MA झालेलं आहे, 6. त्याच्यानंतर अनेक कोर्सेस त्यांनी केलेले आहेत. 2 विषयात त्यांनी PhD केलेली आहे. मी फक्त एकच विषयात PhD केली. मला जवळपास 3 वर्ष लागले त्याला काम करून ते सगळं करत असताना. तर तुम्ही 2 विषयांमध्ये PhD केली. तर त्या क्षणी मला काय विचार सरांचं कार्ड पाहून आला असेल, तर जवळपास अशा 4 ते 5 ओळी अशा भरलेल्या आहेत त्यांच्या संपूर्ण कार्डवर, काय काय त्यांनी शिक्षण केलेलं आहे. तर यालाच आपण म्हणतो की शिक्षणाची गोडी काय असते, किंवा सतत सर शिकत असतात. ज्यावेळी मी आमच्या वैभव सरांशी चर्चा केली तर ते म्हणे तर ते चालू असतं म्हणे, ते शिकत असतात कंटिन्यू, आत्ताही काहीतरी कोर्स करत असतील म्हणे. तर ह्यापासून आपण काय शिकायचं आहे, तर शिक्षण हे कधीही थांबत नसतं. आपण सतत शिकत राहिलं पाहिजे, नवीन नवीन कौशल्य विकसित केलीच पाहिजे. त्यानंतर मी त्यांनाच निमंत्रित करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद कुलकर्णी सर, माझा परिचय आपण दिला त्याबद्दल. मी किती वेळ बोलू? 2 तास बोलू शकतो आणि तुम्हाला कंटाळा येणार नाही असं बोलू शकतो. तुम्हाला आनंद वाटेल आणि तुम्हाला काहीतरी नवीन कौशल्य माझ्या भाषणातून मिळतील. किती वेळ बोलू? हा ठीक आहे, 20-25 मिनिटं चालेल ना? चालेल. मला पण 1:30 वाजता जायचंय. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं हा आजचा 15 जुलै जागतिक युवा कौशल्य दिन आयोजित करण्यात आलेला आहे. आणि त्यानिमित्तानं ज्या विद्यार्थ्यांनी कौशल्याचं अत्यंत उत्तम असं प्रशिक्षण घेतलं त्याबद्दल त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना आज जागतिक युवा कौशल्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो की तुम्ही या देशाची खरी शक्ती आहात युवक म्हणजे.
आणि तुम्ही आज कौशल्य दिनाच्या निमित्तानं काहीतरी हातामध्ये घेऊन बाहेर पडत आहात. ही फार चांगली उपलब्धी आहे. मी सर्व महापुरुषांना हे सुरुवातीलाच वंदन करतो. त्याचबरोबर या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एकनाथ मुंडे साहेब, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी, आता त्यांचा नामोल्लेख करत नाही मी, पण या सर्व टीमचं मी सुरुवातीला अभिनंदन करेन की त्यांनी अत्यंत उत्कृष्ट असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आमचे कुलकर्णी सर, आमचे वैभव आणि आशिष सर आणि आमचे महेश गवई, आईवाळे सर, कुंदन सर आणि सगळे आपले उपप्राचार्य पण आहेत. या सगळ्यांचं खरं तर मोठं योगदान आहे. कारण मी इव्हेंटमध्ये माझी मास्टरकी आहे. मी कुठल्याही कार्यक्रमाला गेलो की तो इव्हेंट कसा करता त्याच्यावर माझं लक्ष असतं. आपण फार बारकाईनं हे सगळे बारकावे टिपून आणि एक फार वेगळी रचना केली की विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. विद्यार्थ्यांना खरं तर अर्धे विद्यार्थी बाहेर गेले जागा नसल्यामुळं. हे फार चांगलं नियोजन केलं. त्याबद्दल सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क आणि या संस्थेचं विशेषतः SM जोशी महाविद्यालयाचं मी मनस्वी त्यांचं खरं तर अभिनंदन करेन की त्यांनी एवढा सुंदर असा कार्यक्रम इथे पार पाडलेला आहे. मी नेहमी म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत बोलायचं तर मी बरंच बोलू शकतो, 2 तास बोलू शकतो, 3 तास बोलू शकतो. की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्याला नुसते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून माहीत आहेत, ज्ञात आहे की त्यांनी जे भारताला संविधान दिलेलं आहे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढ्या अथक परिश्रमानं, आणि त्या संविधानामुळं आज आपल्यासारख्या समाजातल्या वंचित उपेक्षित घटकातील मुलांना हे सगळं मोफत शिक्षण मिळते. नुसतं शिक्षण नाही मिळत तर ही युवा पिढी आज वेगवेगळ्या स्तरावर जाते, देशात, विदेशात, परदेशात आणि आता चंद्रावर सुद्धा काही लोक जात आहेत. तर याचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते आपल्या भारतीय राज्यघटनेला आणि त्या भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराला देणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्यांच्याच नावानं पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी, ज्याचं शॉर्टकट नाव आहे, ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून पुण्यामध्ये अत्यंत चांगलं काम करते आहे. विशेषतः स्किल डेव्हलपमेंट, कौशल्य विकास हा अलीकडे गेल्या 10 वर्षामधला एक नवीन आपण हा शब्द पाहतोय किंवा या स्किल्सच्या संदर्भात आपण वारंवार ऐकतो आहोत. तर या स्किलला आता अलीकडे फार महत्त्व आलेलं आहे आणि ज्याच्याकडे स्किल नाही त्याचं काही खरं नाही. म्हणून माझा सरांनी थोडक्यात परिचय दिला. मी माझं म्हणजे कार्ड जुनं आहे. मी यशोदामध्ये आम्ही अधिकाऱ्यांना ट्रेनिंग द्यायचो, म्हणजे कलेक्टर, तहसीलदार, BDO, डेप्युटी कलेक्टर सगळ्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण द्यायचो. मी स्वतः पण माझ्या बॅचला काही IAS अधिकारी उपस्थित असायचे जे की कलेक्टर वगैरे वगैरे होते, पोलीस वगैरे, या सगळ्यांना आम्ही ट्रेनिंग द्यायचो. तर यशोदाचं माझं कार्ड म्हणलं मुद्दाम तुम्हाला दाखवायचं की माझं सर माझ्या 25 डिग्र्या झाल्या आणि त्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद झाली. मी पहिल्यांदा खरं तर एक BA डिग्री घेतली होती, BA, आणि तेव्हा माझं लग्न झालं होतं BA ला असताना. पण त्याच्यानंतर मी ह्या सगळ्या डिग्र्या घेतल्या. मीच डिग्र्या नाही घेतल्या तर माझ्यामुळं 10 लोकांचं PhD झाले आणि अनेक लोकांना नोकरीच्या संधी मिळाल्या. माझ्यामुळं एक माणूस महिन्याला 5 कोटी रुपये कमवतो. तुम्हाला विश्वास बसणार नाही, त्याच्याबद्दलही सांगेल कसे कमवत होते. तर मी BA केल्यानंतर मी म्हटलं की नुसतं BA करून आपलं खेड्यामधला माणूस, की लिओ टॉल्स्टॉय नावाच्या एका तत्वज्ञानं फार चांगलं वाक्य म्हटलं होतं की द डिस्टन्स विच यू आर गोइंग टुडे नॉट इम्पॉर्टंट, द डायरेक्शन विच यू आर गोइंग टुडे. म्हणजे तुम्ही किती अंतर चालून जाता ते अंतर महत्वाचं नाही, तर तुम्ही कुठल्या दिशेला जाता ती दिशा महत्वाची आहे. तुमच्या जीवनामध्ये योग्य डायरेक्शन मिळणं गरजेचं आहे, योग्य दिशा मिळणं गरजेची आहे. आणि त्याच्यासाठी अशा गुरुजनांची फार महत्वाची मदत लागते की आपल्याला चांगला गुरु मिळाला पाहिजे, शिक्षक मिळाला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला कुठल्या क्षेत्रामध्ये जायचंय, कुठल्या क्षेत्रात करिअर करायचंय, कुठल्या क्षेत्रात नोकरी करायची, कुठले अभ्यासक्रम करायचे हे समजलं पाहिजे. म्हणून मी म्हटलं की आपल्याला काहीतरी, स्वतःच थोडंसं मी हुशार होतो शाळेमध्ये पण जास्त नव्हतो, मला गणित तेवढं माझं कच्चं होतं. पण मी जर मला चांगलं डायरेक्शन मिळालं असलं तर मी आज कलेक्टर झालो असतो. पण तेव्हा जरा उशिरा सुरुवात केली आम्ही आणि म्हणून यशोदामध्ये मी जॉईन झालो. मला डॉक्टर व्हायची फार इच्छा होती, डबल डॉक्टरेट मिळाली ती PhD ची.
पण मला सांगायचं हे की मी BA नंतर मी म्हटलं की काहीतरी आपल्याकडे स्किलचे कोर्सेस पाहिजे, म्हणून मी सर बॅचलर ऑफ जर्नलिझम नावाची डिग्री घेतली, ते औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये, आणि ती गुणवत्ता यादीमध्ये पास झालो. त्याच्यानंतर मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ही पदवी घेतली, ती पण मी मेरिटमध्ये पास झालो. आणि त्याच्यामध्ये एका विषयात सगळ्यात जास्त मार्क पडले होते मला, संपादकीय लेखन. त्याच्याबद्दल मला माननीय शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते माझा PG रांजणीकर पारितोषिक देऊन मला विद्यापीठानं माझा सन्मान केला होता. की हे तर केलंच, पण त्याच्याबरोबर मी काही डिप्लोमा कोर्सेस पण केलेत. विशेषतः मी LLB केली, कारण तुम्ही LLB महत्वाचा कोर्स आहे. एक वकील दिल्लीमध्ये आहे, एका वेळी कोर्टामध्ये बोलायला 2 कोटी रुपये फीस आकारतो. त्यांचं नाव आहे हरीश साळवे. म्हणजे किती लॉ पण किती महत्वाचा आहे. त्याच्यानंतर मी केलं MBA फार महत्वाचं आहे. मी नेहमी म्हणतो की आजचं जग हे स्पर्धेचं जग नाही, आजचं जग प्रेझेंटेशनचं आहे, सादरीकरणाचं आहे. आजचं जग मॅनेजमेंटचं आहे, कौशल्याचं आहे, व्यवस्थापनाचं जग आहे. आजचं जग स्पर्धेचं नाही नुसतं, तुम्हाला सगळी कौशल्य आली पाहिजे, व्यवस्थापन आलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. नंतर मी कोर्स केला की पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन पब्लिक रिलेशन मॅनेजमेंट, PGT PRM असे कोर्सेस शोधू केले. ते केला कोर्स. डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट केला, सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन राईट केला, सर्टिफिकेट कोर्स इन काउन्सिलिंगच्या संदर्भातला केला. कारण नंतर मी एक डिग्री घेतली MSc सायकोलॉजी, आणि तो माझा आवडीचा विषय. मी सायकोलॉजीवर पण बरंच बोलू शकतो. की आता अलीकडे तुम्ही पाहिलं तर तुमच्या घरामध्ये 8 लोक असतील, 8, तर 8 पैकी 1 माणूस सायकोलॉजिकल प्रॉब्लेम मध्ये आहे, मेंटल प्रॉब्लेम मध्ये आहे, मानसिक खचलेला आहे. तुम्ही घरी जाऊन टेस्ट करा की तुमच्या घरी कोण सायकोलॉजिकल प्रॉब्लेम मध्ये आहे. 8 पैकी 1, सगळ्या घरी नाही पण 80% लोकांच्या घरी हा प्रॉब्लेम आहे. आणि या 140 कोटी लोकसंख्येला सायकोलॉजीवर उपचार करणारे डॉक्टर आहेत फक्त 8000. फार गरज आहे सायकोलॉजिस्टची आपल्या देशामध्ये. त्याच्यावर बरंच बोलू शकतो, पण आता बोलत नाही, उदाहरणं पण देऊ शकतो. की सायकोलॉजी, आता तुम्ही फार वृक्ष बसले होते, मला वाटलं का पोरं एवढे एकदम शांत बसलेत. म्हणजे तुम्ही चेहरे मला कळतात की हा मुलगा किती हुशार असेल, ही मुलगी किती हुशार असेल, हा माणूस किती ब्रिलियंट असेल, याच्या डोक्यामध्ये काय चाललं असेल, हे सायकोलॉजी शिकल्यावर कळते. सर आपल्या कॉलेजला सायकोलॉजी विषय आहे का? ग्रेट, चांगली गोष्ट आहे. मुलांनी ऍडमिशन घ्या, सायकोलॉजीला भविष्यामध्ये फार डिमांड आहे. आणि काउन्सिलिंग जर एकदा केलं तुम्हाला 5-5 हजार रुपये मिळू शकतात. पण तुमच्याकडे त्याच्यासाठी काही कौशल्य पाहिजे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याला मी एक पंचसूत्री म्हणतो. जीवनामध्ये तुम्ही जर 5 गोष्टी शिकल्या तर तुम्ही फार जीवनामध्ये यशस्वी व्हाल, पुढे जाल. त्याच्यावर मी बोलेलच. तर मी नंतर बरेच असे कोर्स केले की ज्या कोर्सचा आपल्याला भविष्यामध्ये काहीतरी फायदा होईल. आणि मला आनंद आहे की आजचं जग हे सगळं सोशल मीडियाचं जग आहे. मीडियाचा मी कोर्स घेतलाय, म्हणजे मीडियामध्ये मी खरं तर मास्टर की केली, म्हणजे मी PhD पण मीडियामध्येच केली, BJ बॅचलर ऑफ जर्नलिझम, मास्टर ऑफ जर्नलिझम. आणि त्या मीडियामुळे आज मला या सगळ्या वेगवेगळ्या संधी नोकरीच्या मिळाल्या. म्हणून आजचा मीडिया प्रचंड फास्ट झालाय. मार्शल मॅक्ल्युहन नावाचा एक तत्ववेत्ता होता, त्यांनी म्हटलं की या मीडियामुळं जगाला एका खेड्याचं स्वरूप आलंय. द वर्ल्ड बिकम ए ग्लोबल व्हिलेज. म्हणजे जग तुमच्या मुठीत आलंय. जगामध्ये काय चाललंय, अमेरिकेत काय चाललंय, न्यूयॉर्क मध्ये काय चाललंय, पॅरिस मध्ये काय चाललंय, जपान मध्ये काय चाललंय, क्षणार्धात तुमच्या मोबाईलवर कळते. म्हणजे जग तुमच्या मुठीत आले, तुमच्या मोबाईल मध्ये आलेलं आहे. म्हणजे एवढं फास्ट जग झालंय आणि माहितीचा स्फोट झालेला आहे. प्रत्येक माणूस पब्लिशर, प्रिंटर, एडिटर झालाय. आता वर्तमानपत्र काढायचं, त्याचा संपादक असायचा किंवा एखादं TV चॅनल असायचं, तर प्रत्येक माणूस आपले TV चॅनल काढू शकतो, प्रत्येक माणूस न्यूजपेपर काढू शकतो. आणि आता AI, आपण फार ही पिढी भाग्यवान आहे की त्यांच्याकडं हे सगळी आयुध आलेली आहे. सोशल मीडिया आलेला आहे, मोबाईल आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, ट्विटर आहे, हँडलर आहे, X आहे, हे सगळे तुमच्याकडे आहेत. पुढे अगोदर होतं का? पुढे आमच्या खेड्यामध्ये एखादा जर माणूस मृत्युमुखी पडला तर 10 लोकांना एकत्र करून ते खेड्यामध्ये निरोप द्यायला जायचे आज, आणि त्याची अंत्ययात्रा उद्या व्हायची. म्हणजे 5-5 किलोमीटर, 10-10 किलोमीटर. आता एक तुमचा फॅमिलीचा ग्रुप आहे व्हॉट्सअपवर, काही जरी झालं, तुम्हाला कोणी गायब पडलं तरी लगेच सगळ्या फॅमिलीला मेसेज जातो. ही सिस्टीम तेव्हा होती का? नाहीये. आता आपण भाग्यवान आहोत की आपल्याला हे सगळं जमलेलं आहे. मी 1988 ला 10वीची परीक्षा दिली. तामसा, हातगाव तालुक्यामध्ये परीक्षा उन्हात देऊन येत होतो. जाणं येणं मी 5 किलोमीटर दररोज जायचो, 5 किलोमीटर यायचो. परीक्षेला तर जास्त 10 किलोमीटर होती. येताना एका
ऊन होतं आणि संध्याकाळी येताना गावाकडे एक बाई पाणी प्यायला थांबलो तर फोनवर बोलत होती. त्या काळामध्ये ती फोनवर कशी बोलते ही मी 10 मिनिटं तिच्याकडे निरीक्षण करत होतो. म्हणजे एवढं आकर्षण कुतूहल होतं. आज माझ्याकडे 2 लाखाचा फोन आहे. म्हणजे किती बदललंय. बुद्धांनी सांगितलं की जगामध्ये सगळं अनित्य आहे. बदल हा सृष्टीचा नियम आहे. बदल आपण स्वीकारला पाहिजे आणि त्या बदलाचे तुम्ही वाहक झाले पाहिजे. म्हणजे बदल फार महत्वाचा आहे. म्हणून मला आनंद आहे की तुम्ही हे सगळे नवीन कौशल्य, नवीन स्किल, नवीन टेक्नॉलॉजी, नवीन तंत्रज्ञान शिकताय आणि भविष्यामध्ये हेच तुम्हाला फार पुढे नेऊ शकते. आज खरं तर कौशल्य दिन आहे. कौशल्य दिनाच्या मी चांगला कवी पण आहे. माझ्यामध्ये प्रचंड स्किल आहे. काही करा. माझ्या एवढा स्वयंपाक इथल्या एकाही माणसाला जमणार नाही. एवढा सुंदर स्वयंपाक करतो. माझ्या बायकोपेक्षा 10 पट चांगला बनवता येते मला. माझ्या एवढं धान्य, माझ्या एवढी खरेदी, माझ्या एवढं बोलणं, माझ्या एवढं हँड रायटिंग दृष्ट लागेल असं माझं अक्षर आहे. सगळ्या गोष्टी आहेत. मी जर इथं मुलांना उभं केलं, आता सांगितलं की तुमच्यापैकी किती लोकांनी ड्रायव्हिंग लायसन्स काढले, तर 5 लोकांनी किंवा 10-15 लोकांनी काढले. किती लोकांनी काढले ड्रायव्हिंग लायसन्स? हात वर करा. बऱ्यापैकी काढले. छान. पासपोर्ट किती लोकांनी काढला? पासपोर्ट बघा किती मागे आहोत आपण. आम्ही मागे नांदेडला एक कार्यक्रम घेतला. त्यांना आम्ही काही याचा एक आमच्याकडे हे आहे की ओव्हरसीज प्रोग्राम म्हणू आपण त्याला, की आम्ही परदेशामध्ये लोकांना, मुलांना नोकरीसाठी पाठवतोय. परदेशात दुबईमध्ये वगैरे. नांदेडमध्ये 1200 मुलं होते. त्याच्यातले 64 मुलं सिलेक्ट झाले होते. पण ते दुबईमध्ये थोडस प्रॉब्लेम झाल्यामुळं थांबवलं आपण. पण बऱ्याच मुलांकडे पासपोर्ट नाहीये. देशातली सगळ्यात चांगली जर वेबसाईट कुठली असेल तर पासपोर्टची. सर मला पाणी पाहिजे. तर पासपोर्ट प्रत्येकाने काढला पाहिजे. तुम्हाला परदेशात जायची इच्छा आहे की नाही? कोणाकोणाला जायची इच्छा आहे? गुड, चांगली गोष्ट आहे. दुबई. मॅडम आता प्राध्यापक आहेत तुम्ही सगळे. दुबईमध्ये प्राध्यापकाला किती पगार आहे माहितीये? 9 लाख रुपये दुबईमध्ये प्राध्यापकांना पगार आहे. दुबईमध्ये. सुदैवानं मला 25-26 देशामध्ये जाण्याची संधी मिळाली. खेड्यातला माणूस आहे पण जिद्द, मेहनत, कॉन्फिडन्स प्रचंड आहे. मीच नाही गेलो परदेशात तर किमान 250 लोकांना परदेशात घेऊन गेलो. माझ्या मित्रांना वगैरे. तुम्हाला पण घेऊन जाऊ शकतो. दरवर्षी मी दुबईमध्ये एक कार्यक्रम ठेवतो. तुम्ही माझ्या घरी आला तर माझं घर सगळं पुरस्कारांनी भरलंय. राज्यपालांनी 2 वेळा माझा सन्मान केलाय. फार सन्मान चिन्ह. मी म्हटले की आपण लोकांचं उत्तरदायित्व व्हावं. लोकांनी आपल्याला पुरस्कार देतात, आपण पण त्यांना काहीतरी द्यावं. म्हणून मी दुबईमध्ये पुरस्कार देतो दरवर्षी. आतापर्यंत 250 लोकांना घेऊन गेलो. वेगवेगळ्या देशात जाऊन आलो. तर तुम्हाला परदेशामध्ये जायची संधी आहे. पासपोर्ट काढा. ड्रायव्हिंग लायसन्स. माझ्याकडे बऱ्याच मुली, आमचे काही बिझनेस माझ्या मुलाचे वगैरे आहेत, ते विचारतो. मुलींना 2 व्हीलर चालवता येत नाही. मुलींकडं लायसन्स नाहीये. म्हणजे फारच गोष्टी कमी आहेत. इथे यशदामध्ये होतो आम्ही, मुलं शोधायचो. मला ग्राफिक डिझायनर पाहिजे होता. त्याला 35,000 रुपये पगार होता. मिळत नाही चांगले ग्राफिक डिझायनर. आता इथल्या 1-2 लोकांना आपण बार्टीमध्ये घेऊया, रील बनवायला किंवा सोशल मीडिया हँडल करायला, ग्राफिक डिझाईनला. आम्हाला लोक लागतायत. चांगले कौशल्य ज्यांच्याकडे आहे ते असे मुलं मिळत नाहीयेत. तर ती मुलं आपण घडवताय, ही फार चांगली गोष्ट आहे. आणि बार्टीनी असे वेगवेगळे अभ्यासक्रम सुरू केलेत. आणि मला तर कौशल्याचं, मी नागपूरला एका कार्यक्रमाला गेलो होतो, तिथे पण खूप छान विद्यार्थ्यांचं. अमरावतीला गेलो होतो. मला साताऱ्याला यायचं होतं पण त्या दिवशी मुंबईला गेल्यामुळे येता आलं नाही. आणि मला आनंद आहे की सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क आपल्या पुण्यामध्ये आहे. एवढी मोठी संस्था केंद्र सरकारची. आमचे कुलकर्णी सर, आमचे सगळे मित्रमंडळी, वैभव वगैरे, हे चांगलं तुम्हाला मोफत बार्टीच्या माध्यमातून हे प्रशिक्षण देत आहेत. आणि तुम्ही चांगलं ते घेतलेलं आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. विशेषतः इथे जे काही मनोगत व्यक्त केली मुलींनी, हिनी विशेषतः, तुझं नाव काय? फार छान. तिने मला फार आवडलं. तिने की ती खूप काही शिकलेली आहे. तर हे खरं प्रशिक्षण आहे. बऱ्याचदा सरकारी प्रशिक्षण म्हटलं की थोडं कागदावर दिल्यासारखं असते, पण आपण प्रत्यक्षात विद्यार्थी घडवतोय याचं मला एक आत्मिक समाधान आहे. आणि माणसानं अजन्म विद्यार्थी असलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? शिकलं पाहिजे. नुसतं हा कोर्स करून थांबायचं नाही, आणखी कोर्स करायचे. वेगवेगळे कोर्स भरपूर आहेत. म्हणजे जे लोक प्रयत्न करतात, जे लोक काहीतरी पुढे जायचा प्रयत्न करतात, त्यांच्यासाठी स्काय इज द लिमिट. आकाश ठेंगणं आहे त्यांच्यासाठी. खूप संधी आहे. पण मुलं काय म्हणतात, नोकरी नाही हो, मिळत नाही. प्रयत्नच करत नाहीत तुम्ही.
नोकरीच्या संधी लाखो आहेत, हजारो आहेत, पण तुम्हाला त्या दिशेनं प्रयत्न करता आले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वाक्य मी माझ्या मनावर नेहमी कोरलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्याला ते शिक्षण घ्यायचं आहे. तामिळनाडूच्या एका आजीचं उदाहरण मी नेहमी देतो. मी वाचलं, ऐकलं, 100 वर्षाची म्हातारी तामिळनाडूमध्ये, 100 वर्षाची. आपल्याकडे 100 वर्षाचे किती लोक आहेत माहिती आहेत का तुम्हाला महाराष्ट्रामध्ये? कोणाला माहिती आहेत सांगा बरं. पेपर वाचता, वर्तमानपत्र कोण कोण वाचते? हात वर करा. वर्तमानपत्र एक मुलगी वाचते वर्तमानपत्र. वा, बघा बाकीचे लोक किती आपण मागे आहोत. वर्तमानपत्रामुळे, केवळ वर्तमानपत्रामुळे आज मी बार्टीमध्ये आहे, यशोदामध्ये आहे किंवा तुमच्या समोर उभा आहे. वर्तमानपत्र वाचल्यामुळं. मला पुण्याबद्दल काही माहिती नव्हती. 2003 मध्ये मी कलेक्टर ऑफिसला नोकरी करत होतो, 5,000 रुपये पगाराची. पण मला वाटायचं की आपण सरकारी खात्यामध्ये जायचंय. आपल्याला खूप नोकरीच्या संधी आल्या मला. उपकुल सचिव, त्याच्यानंतर म्हाडामध्ये जनसंपर्क अधिकारी, महापालिकेत आता मी अतिरिक्त आयुक्त झालो असतो ठाण्यामध्ये. खूप संधी आल्या. मी वर्तमानपत्र लावलं होतं लोकसत्ता, त्याच्यात यशोदाची जाहिरात आली. मी अर्ज केला, माझं सिलेक्शन झालं. मीरा बोरवणकर मॅडम होत्या तेव्हा. केवळ आणि केवळ वर्तमानपत्रामधली जाहिरात वाचल्यामुळं. पण तुम्ही पेपरच वाचत नाही. आजही मी 2 पेपर वाचल्याशिवाय माझी सकाळची सुरुवात होत नाही. वाचत राहा. वाचाल तर वाचाल. बरोबर आहे की नाही? वाचन किती लोक करतात? पुस्तकं सांगा बरं, हात वर करा. वा, 10 मुलं वाचतात. पुस्तकं वाचताय ना? छान. मी पुस्तकांच्या बाबतीत एक फार 2 ओळी सांगेल तुम्हाला, फार महत्वाच्या आहेत. मी आमच्या बॅगवर पण लिहिले बार्टीच्या, आणि त्याच्यावर उदाहरण पण सांगेल मी की माझ्या घरी बरेच अधिकारी जेवायला येऊन गेले. फार म्हणजे 100 आले होते, कारण मी स्वयंपाक खूप छान बनवतो म्हणून. तर माझ्या घरी संजय आवटे आले होते, लोकमतचे संपादक, आणि काही संपादक घरी आले होते बाकीचे पण. तर संपादकांना मी विचारले, लोकमतचे सर तुम्ही एवढं छान लिहिता, एवढं छान बोलताय, काय म्हणजे तुमचं काय गुपित आहे, कसं काय शक्य आहे? ते म्हणले, मी माझ्या आयुष्याचा एक नियम केलाय. प्रत्येकाने नियम केला पाहिजे काहीतरी आयुष्यामध्ये, की मी दररोज 10 किलोमीटर चालल्याशिवाय आणि पुस्तकाचे 10 पानं वाचल्याशिवाय झोपत नाही. काय संकल्प केला? पुस्तकाचे 10 पानं वाचल्याशिवाय झोपत नाही. आज प्रत्येकाने एक संकल्प करा युवा दिनाचा, की 1 पान वाचल्याशिवाय मी झोपणार नाही. कोण कोण करणार? हात वर करा. पुस्तक माणसाचं मस्तक घडू शकतो. बरं, गुड, चांगली गोष्ट आहे. म्हणून पुस्तकं फार महत्वाची आहेत. वाचा. पुस्तकाच्या बाबतीत दुसरं एक वाक्य आहे, तुम्हाला जर आवडलं तर टाळ्या वाजवा. टाळ्या वाजलं की छान वाटतंय, म्हणजे तू वाजवत चला. काहीच पोरं काही यांना प्रमाणपत्र दिलं तरी वाजवत नाहीत, भाषण केलं तरी वाजवत नाहीत. थोडस रिस्पॉन्सिव्ह असलं पाहिजे, प्रतिसादात्मक असलं पाहिजे. पुस्तकाच्या बाबतीत वाक्य ऐका, लक्ष ठेवा. पुस्तकं स्वतः गप्प राहतात. बोलतात का पुस्तकं? पुस्तकं स्वतः गप्प राहतात, पण ज्यांनी वाचली त्यांना बोलायला शिकवतात. पुस्तकं स्वतः गप्प राहतात, पण ज्यांनी वाचली त्यांना बोलायला शिकवतात. तुम्हाला बोलायला शिकायचं असेल तर पुस्तकं वाचायची गरज आहे. मी वर्तमानपत्राचा विषय निघाला म्हणून सांगतो. मागे लोकसभेच्या निवडणुका होत्या. निवडणूक आयोगानं असं एक माहिती दिली होती की आपल्या महाराष्ट्रामध्ये 100 वर्ष पूर्ण केलेले 41,000 लोक आहेत. किती? 41,000. तर तामिळनाडूची म्हातारीचं उदाहरण सांगत होतो की तामिळनाडूमध्ये एका 100 वर्षाच्या म्हातारीनं 4थीची परीक्षा दिली आणि ती पहिल्या क्रमांकात राज्यात पहिली आली, 4थीला. पत्रकार गेले तिच्याकडं. आजीबाई म्हटले, तुम्ही या वयामध्ये 4थीची परीक्षा उत्तीर्ण दिली, आता पुढचं तुमचं ध्येय काय? ती म्हणली, मला 10वीच्या परीक्षेत राज्यात पहिले यायचं. बघा, 100 वर्षाची, किती तिचा आत्मविश्वास आहे, किती शिकण्याची जिद्द आहे. आमच्या पुणे विद्यापीठामध्ये सर 70 वर्षाचे लोक पीएचडी करतात. 70 वर्षाचे, 75 वर्षाचे. शिक्षणाला वय नसते. अवंतर, आता माझं एकही वर्ष असं नाही की मी त्या वर्षी एखादी डिग्री घेतलेली नाही. देगलूरला परीक्षा दिली मी, इथून जाऊन 700-800 किलोमीटर जाणं प्रचंड त्रास आहे. आणि त्याच्यामुळे मध्यंतरी माझी अँजिओप्लास्टी झाली या सगळ्या याच्यामुळं. पण काही नाही, ते काही एकदम नॉर्मल आहे. हे सगळं सगळं कामं, मल्टीटास्किंग काम, कुठलंही काम सांगा मला,
माझ्या मोबाईलमध्ये 15,000 लोकांचे नंबर आहेत आणि त्यांना वाटते की प्रत्येकाला की बबन जोगदंडला काम सांगितलं, त्यांना वाटते की यांना फोन केला पाहिजे. लगेच प्रत्येक कामाला यस. 100 लोकांनी काम सांगितलं तर 97 लोकांना यस. कधीच कंटाळा नाही, कधीच थकवा नाही, काहीच नाही. माझ्यावर एक पुस्तक निघालं, मानवी संबंधाचा बादशाह म्हणून, द किंग ऑफ ह्युमन नेटवर्किंग. याच्यामध्ये 100 IAS ऑफिसरनी माझ्याबद्दल लिहिलंय. माझ्याबद्दल 100 ऑफिसरनी, म्हणजे महाराष्ट्रात पहिलाच असं हे असेल की एखाद्या अधिकाऱ्यांवर एवढे IAS ऑफिसर लिहू शकतील. तुकाराम मुंडे पासून श्रीकर परदेशी, मुख्यमंत्र्यांचे सचिव वगैरे सगळ्यांचे, की प्रचंड काम, मेहनत, आणि त्या मेहनतीमुळे माणूस पुढे जाऊ शकतो. प्रचंड वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो मी आजही. मी एकाही शनिवारी रविवारी झोपलोय, आराम केलाय, मला काहीच काम नाही असं माझ्या आयुष्यात झालेलं नाही. मला 2 लाख रुपये पगार आहे, सगळं वैभव आहे, पण मी एकाही दिवशी असं आराम केलाय, आज मी विश्रांती घेतोय, मला काहीच काम नाही असं माझ्या आयुष्यात झालेलं नाही. प्रचंड मेहनत करावी लागते. सांगायचा मुद्दा असा की जिद्द, मेहनत आणि कौशल्य, काय जिद्द, मेहनत आणि कौशल्य यांचा धरेल जो हात, त्याच्या यशाची लिहिली जाते सुवर्ण अक्षरात छान एखादी बात. बरोबर की नाही? जिद्द, कौशल्य आणि मेहनत यांचा जो धरेल हात, त्याच्या यशाची लिहिली जाते सुवर्ण अक्षरात बात. म्हणून लोक पुढे जातात. मी UPSCच्या मुलांचे इंटरव्ह्यू घेतले मागे लॉकडाऊन मध्ये. मी आकाशवाणीला निवेदक पण होतो. तर त्यांना विचारले मी, तुम्ही किती तास अभ्यास करता कलेक्टरसाठी? त्यांनी सांगितलं मी 18 तास, 12 तास, 14 तास अभ्यास करतो. आपण करतो का? नाही, आपण अभ्यासच नाही करत, म्हणून मागे आहोत. म्हणून अभ्यास सगळ्यात महत्वाचा आहे, मेहनत महत्वाची आहे. जाता जाता तुम्हाला एक पंचसूत्री सांगेल. तत्पूर्वी एक उदाहरण आणखी सांगतो की जपान मधल्या माणसाचं एक उदाहरण ऐकलं. किती लोक मेहनत करतात, किती लोक काम करतात. तो म्हणतो की मैं 5 टाइमर पेन्शनर हूं. मी 5 वेळा पेन्शनर आहे. कसं काय? तर म्हणतो मी पहिले 60 वर्ष रेल्वेमध्ये नोकरी केली, 60 वर्ष, ते संपलं. त्याच्यानंतर पुढचे 5 वर्ष, पुढचे 15 वर्ष मी क्लासेस सुरू केले, ट्युशन्स, त्याला काही वय नसते. 15 वर्ष क्लासेस केले. त्याच्यानंतर पुढचे 15 वर्ष, पुढचे 5 वर्ष मी योगा शिकवायला गेलो लोकांना, नंतर आफ्टर रिटायरमेंट. आणि आणखी 2 काहीतरी सांगितले त्यांनी, म्हणजे 5 वेळा. तर तो म्हणतो की मला कोणी म्हातारा म्हणलं की आवडत नाही. जब कोई मुझे बुजुर्ग ऐसा लफ्ज सुनता हूं मैं, तो वो मुझे म्हणजे बुढे याद आते, असं म्हणतो तो. म्हणजे कोणी असं मला म्हटलं, कोणी तुम्ही म्हातारे आहात, तेव्हा मला दुसरे म्हातारे लोक आठवतात. म्हणजे एवढं त्याचं मेहनत आहे, जिद्द आहे. म्हणून मुलांनी अष्टपैलू असलं पाहिजे, सगळे कौशल्य तुम्हाला आलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये मास्टरकी पाहिजे. एखादं कौशल्य घेतलं तर तेवढ्यावर न थांबता त्याच्यामध्ये तुम्हाला कशी मास्टरकी करता येईल. प्रचंड स्कोप आहे, प्रचंड म्हणजे नोकऱ्या, प्रचंड पैसे कमवू शकता. एक उदाहरण सांगतो फक्त. परवा आम्ही काश्मीरला फिरायला गेलतो. मी खूप फिरायला जातो, म्हणजे मी एकटा जात नाही तर मित्रांना घेऊन जातो दरवर्षी. आता 10-12 फॅमिली घेऊन गेलो होतो. एक तुमच्या फायद्याचं उदाहरण आहे. काश्मीरमध्ये गेल्यानंतर खूप दिवसाची इच्छा होती काश्मीरला. मी परदेशात खूप गेलो पण महाराष्ट्र म्हणजे भारत फिरता आलं नाही मला. तर तिथे गेल्यानंतर वेगवेगळे स्पॉट आहेत चांगले. आणि तिथं गेल्यावर ते सोशल म्हणजे हे रील्स बनवणारे लोक आले तिथे, मुलं. आम्ही शोधत होतो. माझ्यासोबत एक ऍडिशनल कलेक्टर होते. ते म्हणले आपण एखादा चांगला कॅमेरामॅन सोबत घेऊ, त्याला काय 20,000 रुपये 25,000 रुपये घेतलंच चालेल. पण आम्ही ते काही भेटलंच नाही आम्हाला. आम्ही तिथे गेलो तर ते रील वाले लोक मोबाईल चांगला घेऊन, रील्स घेऊन. तर ते म्हणलं आम्ही किती घेता एक रील्स बनवायला? ते म्हटले एका रीलला आम्ही 500 रुपये घेतो. आम्ही ते निगोशिएशन करून, मला वाटलं रील म्हणजे चांगली मोठी बनेल. त्याच्याकडे काहीतरी सॉफ्टवेअर होतं आणि त्यांना आम्ही 200 रुपये ठरवले. आता रील्स अशा त्यांनी बनवल्या की आपल्या लग्नात पण अशा रील्स बनवल्या नसतील आपण. एवढ्या छान की आम्ही बनवल्यात तिथे, की एवढं चांगलं तिथं सगळं निसर्गरम्य वातावरण, बर्फ वगैरे वगैरे, एवढ्या छान बनवल्या. एका मिनिटात त्यांनी 10 रील बनवल्या. म्हणजे एका माणसाची त्यांनी 2 ते 3,000 रुपये रील्स बनवायची. एक सॉफ्टवेअर आहे फक्त. तुम्ही सुद्धा काश्मीरला जाऊन तिथे गेलात तर
महिन्याला 3 लाख रुपये कमवू शकता. काश्मीरला जायची तयारी ठेवा. तिथं तुम्हाला काही मदत लागेल तर मी करेल. तिथे सगळे लोक ओळखीचे आहेत. जगाच्या सगळ्या कानाकोपऱ्यात लोक ओळखीचे आहेत माझ्या. काश्मीरमध्ये एक रील बनवणारा माणूस महिन्याला 2 ते 3 लाख रुपये कमवतो. किती? प्रत्येक जण करते. काय 1000 रुपये घेते तर काय आपण एवढं 75,000 50,000 रुपये खर्च करून काश्मीरला चाललो आणि ते आपल्या छान रील बनवते. त्याचे सॉफ्टवेअर आहेत सगळे रील बनवायचे. एकदम शूटिंग घेणार. माझे पण आता तुम्हाला दाखवले तर एकदम इंटरेस्टिंग बनवलेले आहेत. म्हणजे बायकोची, माझी, मुलांची, फॅमिलीची. म्हणजे बघा, तुम्ही सोशल मीडिया शिकला. इथं जर तुम्ही कुठं गेले शनिवार वाड्यावर, एखादा मुलगा कल्पकता पाहिजे, तिथं जायचं. सर मी तुमची रील बनवू का? दाखवली त्याला छान बनवून. पर्यटक येतात तिथं. 100 रुपये दिले तरी 10 रील बनवतात तर 1000 रुपये, 30,000 रुपये महिना कमवू शकतो. इथल्या गार्डन मध्ये गेले, कुठं? सारसबागच्या, तिथं बनवायचे. आजी आजोबा आले, बघा तुमची रील, बनवून द्यायची लगेच. म्हणजे तुम्हाला तेवढी हे पाहिजे आणि लाज बाळगायची नाही कामाची. बऱ्याचदा लोक काय हे करू का काम वगैरे वगैरे म्हणतात, ते नाही करायचं. बोलण्यासारखं बरंच आहे. सरांना बोलायचं. मला 1:30 वाजता जायचं आहे. मी फक्त जाता जाता तुम्हाला खूप काही बोलू शकतो. सर तुमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आपण स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात बोलू, नोकरीच्या संधी, परदेशातल्या संधी, पैसे कसे कमवायचे, याच्यावर मी बरंच बोलू शकेल. पुढच्या वेळेस आपण एक मुलांसाठी ठेवूया कार्यक्रम कॉलेजच्या. मी सांगेल की तुम्ही जीवनामध्ये जर पुढे जायचं असेल तर आजच्या जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त मी तुम्हाला पंचसूत्री देतो. 5 गोष्टी देतो. ते तुम्ही जीवनात जर आता हे कौशल्य शिकत शिकत त्या गोष्टी आत्मसात केल्या तर तुम्हाला एवढं तुमचं फ्युचर ब्राईट आहे, चांगलं भविष्य उज्ज्वल आहे की तुम्ही फार चांगली क्रांती करू शकता, पैसे कमवू शकता. सगळ्यांना शेवटी पैसे कमवायचे, बरोबर की नाही? कमवायचे की नाही पैसे? कोणाकोणाला नाही कमवायचे हात वर करा. सगळ्यांना कमवायचे. माझा एक मित्र महिन्याला 5 कोटी रुपये कमवतो. ते कसे? पुढच्या याच्यात पंचसूत्रीमध्ये सांगेल की जीवनामध्ये 5 गोष्टी शिका. त्याच्यातलं पहिलं कौशल्य आहे, आज कौशल्य दिन आहे, मग तुम्हाला चांगलं बोलता आलं पाहिजे. काय त्याला म्हणू आपण? कम्युनिकेशन स्किल. मराठीमध्ये काय म्हणायचं? मराठीमध्ये काय म्हणायचं? क्या बात आहे. प्रभावी संवाद कौशल्य, इफेक्टिव्ह. तुम्हाला चांगलं बोलता आलं पाहिजे. तुम्ही किती हुशार आहात, किती बुद्धिमान आहात, तुमच्याकडे किती ज्ञान आहे, याच्यापेक्षा ते लोकांसमोर कसं मांडता, लोकांना कसं पटवून देता, हे फार महत्वाचं आहे. तुमच्याकडे खूप ज्ञान आहे. माझ्या वर्गामध्ये 9 गाईड पाठ असणारे मुलं होते, पूर्ण गाईड पाठ, पण ते मागे राहिले. त्यांना बोलता येत नव्हतं. बोलणं फार महत्वाचं आहे. बाजारामध्ये बोलणाऱ्याचे काय विकतात आहे का नाही? मन. बोलणाऱ्याचं काही पण विषय, त्याची फार उदाहरणं मी अनुभवतो की बोलणारा माणूस, एखादी वस्तू तुमच्याकडे आहे, तो बोलले तुम्ही व्यवस्थित की ते बरोबर तो माणसावर तुमची छाप पडते, तुमची विकत घेऊ शकते. आणि न बोलणाऱ्याचं काही दिवसभर सुद्धा काही जात नाही. म्हणून बोलायला शिका. आजकाल जे मोठे मोठे लोक झालेत, राजकारणी झालेत, मंत्री झालेत, आमदार झालेत, ते कशामुळे झालेत? बोलण्यामुळं. बोलणं फार महत्वाचं आहे, कम्युनिकेशन स्किल. माझा एक मित्र नांदेडला IIB नावाची इन्स्टिट्यूट आहे, गणेश चौगुले त्यांचं नाव आहे, लोहा तालुक्यातला. तो माणूस गावामध्ये पोथी वाचायचा, भजन करायचा, कीर्तन म्हणायचा, गाणी म्हणायचा, दिसायला थोडा स्मार्ट होता. तर त्याने गाणी, भजन, गाणी हे ते सगळं म्हणायचा. त्यांनी क्लासेस सुरू केले मुलींचे, आणि ते क्लासेस सुरू केल्यानंतर तो बायोलॉजी आणि बॉटनी अशी शिकवायचा की विद्यार्थ्यांना वाटायचं सरांचा तास दिवसभर संपू नये. आज 73,000 मुलं शिकतात. एका विद्यार्थ्याला 50-60 हजार रुपये फीस आहे, आणि सगळ्यात चांगले टॉपचे क्लास आहेत. 15,000 मुलं डॉक्टर झाले. त्याच्यावर जास्त बोलू शकतो, आता वेळ नाहीये. पण बोलण्यामुळे तो माणूस आज महिन्याला 5 कोटी रुपये. माझं पण त्याला योगदान आहे मोठं. मी त्याची इमेज बिल्डिंग केली, प्रतिमा निर्माण करणे, तो माणूस किती चांगला आहे म्हणून. तुम्ही कोणते चांगले सोशल मीडियाचे चांगले कसे आहात ते तुमची मला तुमची इमेज तयार करावी लागेल, हा माणूस चांगला आहे म्हणून कम्युनिकेशन स्किल सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट आहे, तुम्हाला चांगली इंग्रजी बोलता आली पाहिजे. किती मुलांना इंग्रजी बोलता येते? हात वर करा लगेच, फास्ट. बघा, 200 पैकी 7 लोकांना इंग्रजी बोलता येते. किती मागे आहोत आपण? शिका. क्लासेस, पुढचा जो क्लास असेल तो इंग्रजीचा पण लावा. तिसरी, इंग्लिश हे जागतिक भाषा आहे, वैश्विक भाषा आहे. जगातलं सगळं ज्ञान इंग्रजीमध्ये सामावलं आहे. तुम्हाला दुबईला जायचं असेल तर इंग्रजी आली पाहिजे, बरोबर की नाही? तिसरी गोष्ट आहे, तुम्हाला टेक्नॉलॉजी आली पाहिजे, तंत्रज्ञान. भविष्यामध्ये फार तंत्रज्ञान बदलणार आहे. तुम्ही जे कपडे घातलेत ना, रोज घालायची गरज नाही. नुसते कपड्यावरून हात फिरवला की कपड्याचे रंग बदलतील, साड्यावरून हात फिरवला की साड्याचे रंग बदलतील.
बघितलं की नाही तुम्ही की नुसतं हात फिरवायचा, साड्यांचे रंग बदलले, कपड्यांचे रंग बदलले, टेक्नॉलॉजी. भविष्यामध्ये माणसाचं आयुर्मान हे 300 वर्ष होणार आहे. किती? 300 वर्ष. पण त्याला आणखी 100 वर्ष लागतील. तुम्ही पण वाचणार नाही, मी पण वाचणार नाही, पण तुमच्या नातू पंतूला मात्र त्याचा फायदा होणार आहे. बघितलं तुम्ही रशियामध्ये चालू आहे माणसाला कसा जिवंत राहील कायमस्वरूपी. आणि मी 15 वर्षापासून सांगतोय, त्याच्या क्लिप पण आहेत आपल्याकडे. तर तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी आली पाहिजे. सगळं तुम्हाला लॅपटॉप, मोबाईल, कम्प्युटर. आता भविष्यात तर तुम्हाला LCD वगैरे ठेवायची गरज नाही. नुसता मोबाईल असा ठेवला की घरी तुमच्या स्क्रीन तयार होईल सिनेमाचा. प्रचंड तंत्रज्ञान भविष्यात झपाट्याने विकसित होणार आहे. हवेतून उडणाऱ्या गाड्या येतील. बरंच त्याच्यावर तर बरंच बोलता येईल, मला आता जास्त बोलत नाही. टेक्नॉलॉजी शिका. पहिली गोष्ट शिका कम्युनिकेशन स्किल, इंग्रजी भाषा. तिसरी गोष्ट आहे टेक्नॉलॉजी. चौथी गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. तुम्हाला चांगलं बोलता येते, तुम्हाला इंग्रजी येते, तुम्हाला तंत्रज्ञान येते, पण चौथी गोष्ट नसेल तर या तिन्ही गोष्टीला काही अर्थ नाही. ती चौथी गोष्ट आहे आत्मविश्वास. इंग्रजीमध्ये काय म्हणायचं? कॉन्फिडन्स. नागपूरच्या विमानतळावर एका महापुरुषाचं तैलचित्र लिहिलंय, त्याच्या खाली लिहिलंय आत्मविश्वास जैसी दुसरी शक्ती नाही है. जगामध्ये आत्मविश्वासाएवढी दुसरी कुठलीच शक्ती नाहीये. कॉन्फिडन्स सगळ्यात महत्वाचा आहे का नाही? गरजेचा कॉन्फिडन्स तो माझ्यामध्ये आहे. माझ्या जीवनात मी जसा विचार केला ती प्रत्येक गोष्ट झाली. जसा विचार केला ती प्रत्येक गोष्ट झाली. तुमच्या पण होऊ शकते. तेवढा कॉन्फिडन्स पाहिजे तुमच्यामध्ये. आणि पाचवी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती आहे कष्ट, मेहनत. आपण मेहनत फार कमी करतो, बरोबर की नाही? कष्ट करा, मेहनत करा, नक्कीच तुम्ही पुढे जाल. बार्टी नक्कीच या अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे आमच्या उपक्रम आहेत, योजना आहेत. MPSC साठी, UPSC साठी आहेत, कौशल्यावर आधारित आहेत. बाकीचे पण भरपूर उपक्रम आहेत बार्टीचे. आणि बार्टी हा एक अशा अनुसूचित जातींच्या मुलासाठी आशेचा किरण आहे, एक दीपस्तंभ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रज्ञाशील करुणा दिलं, जो संदेश दिलाय, माझ्या मते तो आमचे महेश फार चांगल्या पद्धतीने हे कौशल्य विकास विभाग हँडल करतायत. आणि त्यांच्यामुळं मला आज इथं येता आलं. या कौशल्य विकासच्या विद्यार्थ्यांसोबत मला फार आनंद वाटला की विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांचे जे काही शिकलेले आहेत ते इथं त्यांनी सांगितलं. आणि मी मॅडम आणि बाकी सरांचं कौतुक करेल की त्यांनी त्यांना छान शिकवलं. ते फार महत्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक तुम्ही तुमच्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताय, ही कायम आपण केली पाहिजे. तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी भविष्यात खूप खूप शुभेच्छा देतो. आणि कोणाला जर पार्टीमध्ये काही तुम्हाला यायची इच्छा असेल काम करायला, म्हणजे हे म्हणून एक सध्या ॲज ए अप्रेंटिसशिप म्हणून, तर नक्की आपण काही मुलं आम्हाला ग्राफिक डिझायनर पाहिजेत, काही सोशल मीडियाचे पाहिजेत. कारण आमचे बार्टीचे उपक्रम आता या कार्यक्रमाच्या पण 4-5 रील बनवून पाठवा, मला पण पाठवा. आपण ते सोशल मीडियावर हे करू, बनवता ना रील्स वगैरे. आता या कार्यक्रमाच्या सोशल मीडियाचं कोणी कोणी घेतलं ट्रेनिंग? आता इथे 4-5 जणांनी घेतलेलं आहे. चला, पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो. थँक्यू. धन्यवाद सर. तुम्ही सांगितलेली पंचसूत्री विद्यार्थी निश्चितच लक्षात ठेवतील अशी अपेक्षा करतो. आत्तापर्यंत मला असं वाटायचं मीच खूप काम करतो. सरांचं ऐकून मला असं वाटलं की खूपच छोटं काम करतो. आणि आज सरांनी सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगितली. मला पण ती गोष्ट हायलाईट करून तुम्हाला सांगायची आहे. आजच्या तुमच्या जनरेशनमध्ये काय आहे की कुठलंही काम करायला तुम्ही हायगाई करता. म्हणजे हे काम नको, ते काम नको, ते हे नको, ह्या गोष्टी नका करू. प्रत्येक कामातून सुद्धा आपण शिकत राहतो. आणि जोपर्यंत तुम्ही परफेक्ट होत नाही, आणि पटापट नोकऱ्या सोडतात आजकाल. 500 रुपये कोणी वाढवून दिले तर नोकरी सोडतो मुलगा. तर ह्या गोष्टी करू नका. तुम्हाला त्या ठिकाणी भरपूर शिकायला मिळणार आहे. आणि जोपर्यंत तुम्ही शिकत नाही तोपर्यंत तुम्ही कुशल होणार नाही. आणि कुशल झाल्यानंतर तुम्हाला कोणी नोकरी सोडू देणार नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. यानंतर जास्त वेळ न घेता आपण सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन घेऊया. बुद्धभूषण कांबळे,
बुद्धभूषण कांबळे, करण कसबे, कृष्णकांत वाडेकर, आकांक्षा डांगे, आकांक्षा चल लवकर, मनोज निकाळजे, अनिकेत शिंगारे, अनिकेत, अनुष्का लांडगे, आशा बेडे, चैत्राली भिसे, आदित्य कोंपले, अमिता भिसे, गव्हर्नमेंटचं प्रमाणपत्र फार महत्त्वाचं अमिता भिसे आहे का? अश्विनी कांबळे, अश्विनी कांबळे आहे. अजय सर्वदे, अजय सर्वदे आहे. कुठला कोर्स केला तू? अजय सर्वदे हात वर करा. सर अभिनंदन दिलं. अमृता पंडित, अमिता, अमिता कुठे? अजय, अविनाश मानवतकर, अंजली भोसले, अश्विनी भिसे, तुझं पुढचं नाव घ्यायचं. तुझं नाव काय? आशा देंडे. नाही जेवढी नावं घेतली तेवढीच लोक आहे. अंजली, बाकीचे मिळणारच आहे तुम्हाला. अक्षय अवचर, अक्षय अवचर, अपर्णा कांबळे, अश्विनी, अश्विनी, अपर्णा. उर्वरित विद्यार्थ्यांना आपण कार्यक्रम संपला की ताबडतोब सर्टिफिकेट घेऊन टाकूया. सर तुमची असते का नाही? या इकडे. म्हणून सर या. आणि धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर एकनाथ मुंडे सर यांना विनंती करतो त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. रयत शिक्षण संस्थेचे एस एन जोशी महाविद्यालय हडपसर, आज या महाविद्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी पुणे आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा जो 15 जुलै आहे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त मागच्या काही दिवसांमध्ये या दोन संस्थांच्या माध्यमातून या महाविद्यालयांमध्ये काही कौशल्य अभ्यासक्रमांचं आयोजन केलेलं होतं आणि या अभ्यासक्रमांमध्ये आपण सर्वांनी सहभाग घेतला आणि आपल्यामध्ये ते कौशल्य आपण आत्मसात केले. त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीनं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो. या कार्यक्रमासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर बबन जोगदंड सर, जे विभाग प्रमुख आहेत कौशल्य विकास विभाग बार्टी यांचा, त्यासोबतच या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं, कोऑर्डिनेशन केलं, वैभव निमगिरे सर, आशिष
कळस सर असतील, मनोज कुलकर्णी सर आहेत, महेश गवई सर आणि C-IIIचे प्रमुख, माझ्या कॅम्पसमध्ये जो C-III सेंटर आहे त्याचे प्रमुख श्रीकांत कुंदेल सर, अलीकडं म्हणजे ज्या बऱ्याचशा मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केलेत, जे आजचे प्रमुख पाहुणे आहेत, तर त्यांच्या पदव्या पाहिल्यानंतरच आपल्या लक्षात आलं असेल की त्यांच्या विचारांची उंची आणि त्यांनी बऱ्याचशा गोष्टी थोड्या वेळेत मांडण्याचा प्रयत्न केला. मी बऱ्याच वेळेस म्हणत असतो, सर सुद्धा ज्यावेळेस माझ्याकडे आले तिथं येत असताना एक अर्ध्या मिनिटामध्ये फक्त एकाच म्हणजे जो संवाद झाला आमचा तो सांगतो. मला हा रोज अनुभव येत असतो. माझं नाव पाहिलं की विचारायला सुरुवात होते, आपण कुठे, आणि मी हे सतत सांगत असतो. माझे जेवढे कार्यक्रम रोज विद्यार्थ्यांसमोर होतात, आम्ही सगळी इथं बसलेली मंडळी फार ग्रामीण भागातून, दुर्गम भागातून आलेलो आहोत. पण आज आम्ही पुण्या मुंबईमध्ये फार सन्मानपूर्वक, खूप चांगल्या व्यासपीठावर आणि खूप सन्माननीय आणि चांगलं काम करतो आहोत. त्याचं कारण फक्त एकच आहे की आम्ही काहीतरी आत्मसात केलं आहे, आमच्याकडे काहीतरी कौशल्य आहे. आणि जगामध्ये ज्यांच्याकडं अशी काही कौशल्य आहेत अशा लोकांची जगातल्या सगळ्यांनाच गरज आहे. आपण म्हणतो जॉब नाही आहेत, नोकऱ्या मिळत नाही आहेत, पण दुसऱ्या बाजूला आम्ही रोज पाहतो की आम्हाला कुशल अशी लोक मिळत नाहीत. दुसऱ्या बाजूला खूप सारे ग्रॅज्युएट आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, PhDची लोक आहेत झालेली, ते म्हणतात जॉब नाही. पण माझ्याकडं आत्ता उद्याचे इंटरव्ह्यू आहेत, 200 वॅकन्सीज आहेत प्रोफेसरसाठी. सगळ्या जर रिजनच्या पाहिलं तर आमच्याकडं 500 जवळपास आता वॅकन्सीज आहेत. उद्या याच कॅम्पसला माझ्याकडे इंटरव्ह्यू आहेत. पण ज्या कुशलतेने विद्यार्थ्यांशी अभ्यासक्रम कम्युनिकेट करू शकतील असे प्राध्यापक आम्हाला मिळत नाहीत. हा गॅप आहे आणि हा जगभरामध्ये सगळीकडेच गॅप आहे. हा गॅप भरून काढण्यासाठी हे वेगवेगळ्या प्रकारचे असे आपण कार्यक्रम, वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम आयोजित केली जातात वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून. आपण जे स्किल्स आत्मसात करतो तेच खरं तर म्हणजे लाईफ लॉंग लर्निंग आहे आपलं, आणि आयुष्यभर आपल्याला ते मदत करणाऱ्या गोष्टी असतात. म्हणजे आपण कपडे घालतो, इट्स अ टेक्निक, इट्स अ स्किल. एखाद्याकडे बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की असे कपडे आपण घातले पाहिजेत. बरेच जण चालत असताना सुद्धा आपण म्हणतो की असं आपल्याला चालता आलं पाहिजे. बसण्याचं सुद्धा एक टेक्निक आहे. प्रत्येक गोष्टीचं टेक्निक आहे, प्रत्येक गोष्टीचं एक कौशल्य आहे आणि ते कौशल्य आपल्याकडं असायला पाहिजे. काय प्रकारचं कौशल्य असायला पाहिजे याच्याबद्दल खरं तर हे जास्त त्याच्यावरती बोलू शकतात अधिकाराने. पण मला जे कळतंय किंवा मी जे बघत आलोय, आपल्याला वाटलं पाहिजे किंवा आपल्याला एवढा आत्मविश्वास असला पाहिजे, आपण जिथं काम करतोय किंवा आपण जिथं जॉब करतोय किंवा जेही काही आपण जिथं करतोय, आपली रिप्लेसमेंट करायची असेल तर आपल्या बदल्यात किमान 2 माणसं लावायला लागली पाहिजेत समोरच्याला. दॅट टाईप ऑफ किंवा त्या लेवलचं स्किल आपल्याकडे असलं पाहिजे. जग आपल्या सगळीकडं, जगातली सगळी लोक, सगळ्या संस्था आपला सन्मान करणार आहेत आणि आपल्याला निश्चितच त्या पद्धतीने आपलं युटिलायझेशन होणार आहे. आम्ही अलीकडे गेल्या 2-3 वर्षापासून NEP-वर खूप बोलतो आहोत, काम करतो आहोत. जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आलेली आहे, आता आम्ही त्या ट्रान्झिशन फेजमध्ये आहोत. ही सगळी एज्युकेशन पॉलिसी फक्त एकाच गोष्टीवरती आधारलेली आहे, कौशल्य. आणि मुलांना कौशल्य देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने कसं प्रॅक्टिकल एज्युकेशन देता येईल याच्यासाठी आता भारतभर सगळ्या शैक्षणिक संस्था काम करत आहेत. AI बद्दल, टेक्नॉलॉजीच्या बद्दल बराच उल्लेख झाला. मी तसा फार टेक्नॉलॉजीचा माणूस नाही, पण जे आम्ही सतत वाचत असतो, जे सतत ऐकत असतो, त्यामधून या गोष्टींची समज येत असते. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग आता फार अलीकडे बोललं जातंय. AI काय आहे तर AI आपल्यासाठी काहीच करत नाही. आपल्याकडं जोपर्यंत ती क्षमता येत नाही की त्याच्याकडून काय करून घ्यायचं आहे. आम्ही आमच्याकडे म्हणत असतो की समजा मी या महाविद्यालयाचा प्रमुख आहे, तर एखादा जर मी म्हणत असेल की मी खूप काम करतो
याचा संस्थेला काहीच उपयोग होत नाही. मला काम करून घेता आलं पाहिजे, माझ्याकडे जे 500 लोक काम करतायत दॅट टाईप ऑफ स्किल माझ्याकडे पाहिजे. AI मध्ये एक्झॅक्ट तेच आहे की आपल्याला त्याच्याकडून काय काम करून घ्यायचं आहे याचं ज्ञान, याचं स्किल आपल्याकडे जर असेल तरच आपण ते टूल्स आणि त्या सगळ्या गोष्टी यूज करू शकतो. त्याच्यामुळं त्या प्रकारचं स्किल आपल्यामध्ये आलं पाहिजे. आणि सरांनी 200-300 वर्ष जगण्याच्या काही गोष्टी सांगितल्या. याच्याबद्दल आम्ही फार म्हणत असतो. जगातल्या श्रीमंत व्यक्तींबद्दल बोलत असताना वॉरन बफेट यांचा उल्लेख होतो, जे अमेरिकेमध्ये US मध्ये ज्यांनी स्टॉक मार्केटमधून प्रचंड पैसा कमवला. तर ते फक्त कंपाऊंडिंगचं काय म्हणूयात त्याला की कंपाऊंडिंगच्या माध्यमातून त्यांनी तेवढे पैसे कमवलेले आहेत. म्हणजे खूप वर्ष पैसे गुंतवत राहून. आणि त्यांच्याबाबत आता जगभरामध्ये जी मांडणी केली जाते, मी तसा अर्थशास्त्राचा माणूस आहे म्हणून त्याच्यावरती मला बऱ्यापैकी माहिती आहे. ते अमेरिकेत असल्यामुळं त्यांना तेवढा बेनिफिट मिळाला आहे कारण ते तेवढी वर्ष जगल्यात. कारण त्यांनी जे त्यांची संपत्तीची ग्रोथ ही वयाच्या 50 वर्षानंतर झाली आहे. आणि आपल्या बाबतही तेच होतं. आपण जेव्हा अनेक वर्ष शिकत जातो तेव्हा 50, 60, 70, 80व्या वर्षी आपल्याला कंपाऊंडिंग म्हणजे जे आपण आत्मसात केलेलं आहे त्याचे बेनिफिट्स मिळायला लागतात. म्हणून आपल्याला खूप कालावधी फक्त जिवंत नाही तर निरोगी राहता आलं पाहिजे. त्याच्यामुळं आपण 40 वर्ष 50 वर्ष जे काम केलंय, जे मिळवलंय त्याचे जर फायदे आपल्याला मिळवायचे असतील तर जास्त दिवस आपल्याला जगलं पाहिजे, निरोगी असलं पाहिजे. आणि सरांनी एक उल्लेख केला पैशाच्या बाबत. आम्ही फार विनोदाने म्हणतो, आता मी अर्थशास्त्राचा तसा विद्यार्थी असल्यामुळं, आज जग म्हणजे ही पृथ्वी सूर्याभोवती नाही पैशाभोवती फिरते. त्याच्यामुळं पैसा सगळं काही नाही, पण पैसा इम्पॉर्टंट आहे हेही आपण नाकारू शकत नाही. तर आपण जे स्किल्स आत्मसात केलेले आहेत बार्टी आणि सायन्स टेक्नॉलॉजी पार्क या संस्थेच्या माध्यमातून, त्याचा तुम्हाला तुमच्या इथून पुढच्या भावी आयुष्यामध्ये जगण्यामध्ये, पैसे कमवण्यामध्ये, आनंदी जगण्यामध्ये निश्चितच फायदा होईल अशी अपेक्षा आहे. तशा तुम्हाला त्याचा फायदा व्हावा असं मी या महाविद्यालयाच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि एक गोष्ट फक्त सांगताना माझी राहून गेली. सरांनी उल्लेख केला MPSCच्या बाबत. माझ्याकडं MPSCचं फार छान सेंटर आहे. गेली आम्ही 15-16 वर्ष त्यावरती काम करतोय. दरवर्षी माझ्या सेंटरमधून जवळपास साधारण कमीत कमी 50 विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा पास होतात. MPSC UPSCच्या वेगवेगळ्या क्लासेसच्या, क्लास 1, क्लास 2, क्लास 3 या वेगवेगळ्या पोस्ट. तर त्यासाठी एखादं निश्चितच सेशन तुमचं मला आयोजित करायला आवडेल. आणि तसं आपल्याला एक सेशन लवकरच आपण आयोजित करू. तुमची वेळ घेऊन तुमचं एक सेशन मी महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्याचा प्रयत्न करेन आणि आयोजित करूया. पुनश्च एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर पाहुण्यांना माझी विनंती आहे, आज आपले इथे 3 प्रशिक्षक उपलब्ध आहेत, आपण त्यांचा सन्मान करूया. कैलास बेलेकर या. त्यानंतर अंजली बनबरे मॅडम. अंजली बनबरे मॅडम. गणेश चव्हाण सर. यानंतर मी आमचे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे व्यवस्थापक वैभव निमगिरे सर यांना विनंती करतो
सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कला नुकतीच 40 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 40 वर्षाचा आमचा लेखाजोखा आम्ही तुम्हाला भेट करत आहोत. वैभव निमगिरे यांना विनंती करतो कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. खूप जास्त वेळ न घेता थोडक्यात आपण मानतो या ठिकाणी. आपण जो हा कार्यक्रम राबवतोय हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या प्रयत्नामुळे होतोय. जे बार्टी संस्था असेल ही बार्टी संस्था सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत असल्यामुळे मी विभागाचे या ठिकाणी आभार मानतो. विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेब यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. महाराष्ट्र राज्याच्या आयुक्त सामाजिक न्याय विभागाच्या तसेच बार्टीच्या महासंचालक दीपा मुधोळ मॅडम यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक डॉक्टर राजेंद्र जगदाळे साहेब यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. आज या ठिकाणी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर बबन जोगदंड साहेब विभाग प्रमुख कौशल्य विकास विभाग बार्टी यांचेही या ठिकाणी आभार मानतो. कारण हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सर आम्ही महेश सरांना खूप विनंती केली की म्हटलं साहेबांचा वेळ असेल तरच कार्यक्रम आगूया. म्हटलं ज्या दिवशी साहेब वेळ आहेत साहेबांचा साताऱ्याला आपल्याला येऊ शकले नाही पण पुण्यात ज्या दिवशी साहेबांचा वेळ आहे त्या दिवशीच हा कार्यक्रम राबवला. त्यामुळे मी साहेबांनी या ठिकाणी वेळात वेळ देऊन धन्यवाद साहेब, खूप खूप मनपूर्वक धन्यवाद आपले. तसंच कार्यक्रमाचे अध्यक्ष एस एम जोशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एकनाथ मुंडे साहेब यांचेही या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच रयत शिक्षण संस्था आणि एस एम जोशी महाविद्यालयाचेही आभार मानतो. प्राध्यापक ऐवळे सर यांचेही या ठिकाणी आभार मानतो. एस टी पीच्या संचालिका प्रकल्प संचालिका सोनाली भट्टाचार्य मॅडम यांचे या ठिकाणी आभार. बार्टीचे महेश गवसे यांनी वेळोवेळी आम्हाला सहकार्य करण्यात आलेले, विभागाकडून वेळोवेळी मार्गदर्शनही करण्यात आलेले, त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. सिटी पलाईचे सीओ कुंदन सर, आशिष कळस सर, स्नेहल मॅडम याही ठिकाणी त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क या दोन्ही संस्थांचे या ठिकाणी मी आभार का मानतो. कारण या दोन्ही संस्थांमुळे आज या ठिकाणी खूप चांगला कार्यक्रम पार पडलेला आहे. 3 महिन्याचे प्रशिक्षण खूप चांगल्या पद्धतीने देण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी आभार कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल आणि भावी वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. इतर जे काही प्रमाणपत्र वाटप होणार आहेत त्यासाठी कुलकर्णी सर आहेत. CTPLI सेंटरमध्ये तुम्हाला वाटप करण्यात येईल आणि इथेही वाटप करण्यात येईल. त्यामुळे तुम्ही काही गडबड करू नका. स्वप्नांना देऊया कष्ट